कोण जिंकणार त्यासाठी व्यावसायिक संघांचं आगमन इकडे झालेलं आहे। ओमकार केनी आणि भावेश नाईक हे दोन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात। एक धारावीचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात, एक दिवा कोळीवाडा ऐरोली या परिसरातील खेळाडू पाहायला मिळतात। तर गोलंदाज आशिष मेहरोल सध्या जर पाहिलं तर पनवेल परिसरात स्थायिक झालेले पूर्वाश्रमीचे अँटोपिल परिसरातील खेळाडू गोलंदाजी साठी दाखल होत आहेत। आजच्या दिवसाला सुरुवात होते भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी 70-70 स्पोर्ट्सवर आपण आनंद घेतोय। पंचांचा इशारा आजच्या दिवसाच्या सुरुवातीला सुरुवात पाऊस मात्र या ठिकाणी पावसाचं आगमन झालेलं आहे। थोड्या वेळापूर्वी थोडीशी विश्रांती घेतली होती, परंतु मोठ्या प्रमाणावर पाऊस देखील पाहायला मिळतोय। या वेळेला जर पाहिलं तर बॉल उसळी होती आणि बिग हिट करण्याचा प्रयत्न होता। बॉल पाठीमागच्या बाजूला मार्गस्थ होताना पाहिलं मिळेल। यष्टीरक्षक फर्दींच्या थोडासा पुढे बॉल पडला आणि एक चांगला चेंडूने मात्र या ठिकाणी सुरुवात होताना पाहायला मिळालेली आहे। कारण भावेश नाईक आणि ओमी केनी एक असे दोन फलंदाज आहेत, चांगले बहरात आहेत। एक उजव्या आणि एक डावखुऱ्या हाताचं कॉम्बिनेशन आहे आणि परंतु समोर जर पाहिलं तर व्हेरिएशन खूप चांगले आहे आशिष मेहरोल यांच्याकडे सुद्धा। या वेळेला फटका अफलातून या जबरदस्त फॉर्मात असणारा खेळाडू आहे आणि कव्हर पॉइंटच्या दिशेने एक जबरदस्त स्ट्रोक खेळलाय। आजच्या दिवसातील पहिला सीमारेषा पार षटकार। धावफलक जर पाहिला तर पुढे जाईल। एक मोठा स्ट्रोक खेळलाय, सुरुवात केली आता भावेशने। यावेळेला मात्र त्याचं उत्तर टप्पा पडल्यानंतर वेग बाउन्स दोन्ही गोष्टी पाहायला मिळाल्या आणि यष्टीरक्षकांकडे पाठवला मात्र हा चेंडू। मग लाईन चेंज करणं आवश्यकच होतं, कारण या अगोदरच्या चेंडीवरती आपण पाहिलं होतं की विथ दिली होती आणि त्याचा फायदा भावेशने घेतला होता आणि त्यानंतर ही शॉर्ट पिच डिलिव्हरी। पुन्हा एकदा जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी आशिष, समोर भावेश आहेत। यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आहे। क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूच्या खाली येताना पाहायला मिळत आहेत आणि एक चांगली कॅच त्या ठिकाणी पकडली गेली आहे। नजमुल मंडल त्या ठिकाणी आहेत आणि त्यांनी पकडलेली कॅच या अगोदरच्या बॉलवर थोडंसं स्ट्रगल करत होते। पुन्हा एकदा एक उसळता चेंडू त्यांच्या विरुद्ध पेश केला, परंतु बॉडी लाईनच्या दिशेने टाकला होता आणि त्याच प्रयत्नात एक उसळता चेंडूला एका मोठ्या फटक्यात कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, परंतु तिकडे खूप चांगली कॅच पकडली गेली आहे आणि नजमुल मंडल विकेट आली आहे। बॅटल फार चांगलीच चालली होती या पहिल्या षटकामध्ये आशिष आणि भावेशची, बट ॲट दी एंड या बॅटलमध्ये बाजी मारली आशिष मेहरुलने। एक सिक्सर जरूर आला या पहिल्या षटकामध्ये, बट फायनली गोलंदाजाचा विजय इथनं निर्माण होतो आणि हा पहिला झटका या ठिकाणी बसताना पाहायला मिळतोय। धावफलक जर पाहिलं तर 6 धावांवर असताना पहिली विकेट या ठिकाणी येते। नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहेत। विशाल शहा नवी मुंबईचा खेळाडू आहे। नवीन बॅट्समन थोडंसं लवकर यायचंय। विशाल शाह येताना पाहायला मिळतात बॅटिंग करण्यासाठी। पहिला धक्का बसलाय। आशिष मेहरुलची हीच खासियत आहे आणि परवाही खूप चांगलं क्रिकेट त्यांनी या ठिकाणी खेळलंय आशिष। अब याही फटका फसताना पाहायला मिळतोय फरदीन काझी। पहिल्याच ओव्हरमध्ये आशिषने 2 धक्के दिलेत। विशालही आल्या पावली माघारी परतताना पाहायला मिळाले। त्यांच्याही विरुद्ध तेच या ठिकाणी तंत्र वापरलं। बॉलला थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न, बॉडी लाईनच्या दिशेने एक उसळता चेंडू याही वेळेला पेश करताना पाहायला मिळाले आणि या प्रयत्नात जर पाहिलं तर फटका फसलाय। बघा फुटवर्कचा देखील अभाव पाहायला मिळाला आणि स्पेशली पहिल्या षटकामध्ये आशिष मेहरुलने शॉर्ट पिच डिलिव्हरीचा भरपूर चांगला वापर केला आणि त्यामध्ये देखील हा देखील एक अतिरिक्त गतीने टाकलेला चेंडू आणि एक चांगली कॅच पकडली आहे फरदीनने। फर्स्ट ओव्हर पूर्णपणे बॉलिंग टीमच्या नावावरती, कारण अर्ली स्टेजमध्ये जे विकेट्स हवे होते ते विकेट्स काढले आशिषने।
आशिष मात्र या ठिकाणी चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. कालच्या दिवसाची सुरुवातही अशीच काहीतरी झाली होती. इराकी 11 सिल्वर स्टार संघ जर पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये 4 धावांवर 2 विकेट होत्या, परंतु त्यानंतर डावाला आकार मिळाला आणि एक मोठी धावसंख्या आणि शेवटी जर पाहिलं तर बिलालने केलेली कामगिरी कालच्या दिवसाचं वैशिष्ट्य राहिलं आहे. आकाश जांगेड देखील काल खूप चांगलं क्रिकेट खेळताना पाहायला मिळाले. कालच्या दिवसातील काल विवेक शेलारने देखील खूप चांगली कामगिरी केली. कालच्या दिवसात दर्जेदार क्रिकेट आपण दोन्ही बाजूला पाहायला मिळालं. काल 3 वेळा 100 पार झाली आहे धावसंख्येची. नवीन बॅटर जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहे. टीमचे कॅप्टन आहेत अमित पाटील येत आहेत. पूर्वश्रमी विक्रोळी सूर्यनगरचे खेळाडू आता पनवेल स्थित आहेत आणि पाहूया कशा प्रकारची कामगिरी मात्र आता या ठिकाणी करतील, कारण आपल्या टीमचा डोलारा आता सावरायचा आहे. 6 षटकांची मॅच आहे. तुम्हाला या ठिकाणी आक्रमणही करायची आहेत, विकेटही टिकून ठेवायची आहेत आणि धावाही करायच्या आहेत. यावेळेला वेग दाखवला, बॉल थोडासा पुढे केला होता, व्हेरिएशन चांगलं केलंय. बघता बघता पहिलं षटक संपलं. एक षटकार आला खरा दुसऱ्या बॉलवर, परंतु त्यानंतर लगातारचे 4 निर्धाव चेंडू, 2 विकेटही आल्या आणि धावसंख्या जर पाहिली तर पहिली ओव्हर संपली आहे. आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली संघ 6 धावा 2 विकेट. पहिलं षटक जर आपण पूर्णपणे पाकलं तर आशिष मेहरुलचं कौतुक करावं लागेल, कारण लाईन अँड लेंथ भरपूर चांगल्या पद्धतीने वेरी केली. अगदी ज्याप्रमाणे फलंदाज आहे त्याप्रमाणे लाईन अँड लेंथ पाहायला मिळाली. जेव्हा भावेश होता त्याच्या अगेन्स्ट आपण पाकलं होतं शॉर्ट पिच गोलंदाजी, आणि त्यानंतर जेव्हा विशाल मैदानाच्या हातामध्ये आला अगदी पहिलाच बॉल सरप्राईज करणारा त्याने टाकला होता आणि लास्ट बॉल जर आपण पाकला तर फुलर लेंथ टाकला. पूर्णपणे जर पूर्ण ओव्हरला जर ॲनलाइज आपण केलं ना तर फलंदाजाच्या माइंडसोबत खेळला आशिष मेहरुल. पहिल्या षटकामध्ये फक्त 6, 2 विकेट देखील गेलेत, बट अजून देखील 5 ओव्हर चंदू सर बाकी आहेत. कमबॅक होऊ शकतो. कमबॅक करावंच लागणार आहे, कारण दोन्ही टीम बलाढ्य आहेत. दोन्ही टीममधील संघर्ष देखील चांगलाच पाहायला मिळतो. ज्यावेळेला या 2 टीम एकमेकांच्या विरोधात येतात चांगल्या मॅच पाहायला मिळतात. दोन्ही टीमचे व्यवस्थापक जर पाहिलं तर राहुल वाल्मिकी, अहमद भाई, आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर रोहित गलांडे, विलायन्स ओरिसा. एका बाजूला जर पाहिलं तर दीपक चव्हाण यांची आदित्य प्रिया लॉजिस्टिक ही टीम आहे. या हंगामात जर पाहिलं तर विजेतेपद 2 मोठी मिळवलीत आदित्य प्रिया लॉजिस्टिकच्या नावावर आहेत. यावेळेला उसळी होती बॉलला, पाठीमागे जाईल बॉल. एक धाव तर त्या ठिकाणी घेतली आहे. क्षेत्ररक्षक अतिशय तत्परतेने त्या ठिकाणी पोहोचत आहेत. व्हाईट बॉल घोषित केला जाईल, प्लस 1 धाव या ठिकाणी मिळेल. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. सुलतान आले गोलंदाजीसाठी. पहिला बॉल थोडासा बाहेर काढण्याचा प्रयत्न, परंतु थोडासा उसळी देखील देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता आणि धावसंख्या 2 ने पुढे जाते, 8 वर जाते. सुलतान हे नाव देखील मागील 10-12 वर्षाचा कालखंड पाहिला तर याही खेळाडूने खूप चांगली कामगिरी केलेली आहे. प्रंतिक परिडा यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सुलतान पावसाळी क्रिकेटमध्ये देखील सुलतानला मी बऱ्याचशा स्पर्धा गाजवताना पाहिलंय, कारण रबर बॉलला हातात भर वळवण्याची क्षमता या गोलंदाजामध्ये सुद्धा आहे. यावेळेला वेगवान चेंडू मात्र आता प्रस्तुत करताना पाहायला मिळाले सुलतान. पहिला बॉल जर पाहिलं तर अतिरिक्त उसळी पाहायला मिळाली. यावेळेला उसळी होती परंतु वेग भन्नाट होता, परंतु या बॅटरने मात्र या ठिकाणी वाईडसाठी यस मागणी करण्यात 3ऱ्या पंचांची मागणी केली आहे. प्रत्येक टीमला मात्र 2-2 रिव्ह्यू या ठिकाणी देण्यात येणार आहेत प्रत्येकी डावाला, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. दुसरं षटक सुलतान आतापर्यंत जर पाहिलं गेलं तरी शॉर्ट पिच गोलंदाजी करण्याचा त्याचा देखील प्रयत्न आहे, बट ओमी आणि अमितकडे आता जर पाहिलं गेलं तर 2 चांगले बॅटर मैदानाच्या हातामध्ये आणि या सिच्युएशनमध्ये एक पार्टनरशिप हवी आहे. प्रांतिक परिडा अँड कंपनी, विलायन्स कटक ओरिसा, आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली, दीपक चव्हाण अँड कंपनी. नो बॉल आहे, कारण पहिल्या बॉलवर जर पाहिलं तर 1 बाउन्स दिला होता आणि हा दुसरा बॉल जास्त उसळी असल्या कारणाने या ठिकाणी नो बॉल घोषित केला जातो आणि आता फ्री हिटची संधी आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी तिकडे केली जाईल. अमित पाटील, ओमकार केनी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सुलतान
आणखीन एक वेगवान चेंडू या ठिकाणी प्रस्तुत करताना पाहायला मिळाले. पुन्हा एकदा नो बॉल येईल. याही बॉलला जास्त उसळी पाहायला मिळाली. धावा येताना पाहायला मिळत आहेत. कारण इकडे जर पाहिलं तर पुन्हा एकदा जास्त बाउन्स पाहायला मिळाला. नो बॉल आणि प्लस धाव देखील मिळेल. धावसंख्या 2ने पुढे जाते. अवांतरच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणावर धावा आलेल्या आहेत. धावा मात्र या ठिकाणी थांबायला तयार नाही आहेत. अधिकृत चेंडू टाकणं अजून बाकी आहे आणि धावा मात्र आलेल्या आहेत. परंतु कमबॅक करणं हे सुलतान जाणतात आणि त्यांना ते करावं लागणार आहे. कारण रबर बॉल हे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. बॉलच्या बाउन्सचा अंदाज घेऊन तुम्हाला गोलंदाजी करावी लागते. खेळपट्टीला किती बाउन्स आहे यावेळेला. जरी या ठिकाणी विकेट मिळवली असेल परंतु या अगोदर देखील नो बॉलच होता. फ्री हिट कायम होती आणि त्यामुळे जर पाहिलं तर बचावले गेले. परंतु सुलतानचं कमबॅक झालंय. बघा रबर बॉल मध्ये जर पाकले गेले तर जर तुमच्याकडे अतिरिक्त गती आहे वेळेला प्रचंड वेगातील बॉल पाहायला मिळतोय. धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. आतापर्यंत अखूट टप्प्याची गोलंदाजी करत होते आणि आता जर पाहिलं तर अगदी फुलर लेनचा एक वेगवान चेंडू प्रस्तुत केला जो स्टंपच्या अगदी बाजूने गेलाय. येस, जर अतिरिक्त गती आहे तर तिला कंट्रोल करणं अवघड आहे. बट आता तो कंट्रोल कुठे ना कुठे सुलतानला मिळतोय. या अगोदर जेव्हा शॉर्ट पिच टाकत होता तेव्हा कंट्रोल वाटत नव्हतं. बट हा बॉल चांगल्या लाईन अँड लेंथ वरती. सुलतान यावेळेला पुढे केलाय. आणखीन एक बॉल जा मात्र आता सुलतानने जर पाहिलं तर आपल्या टप्प्यामध्ये बदल केलाय. काही वेळ जर पूर्वी जर पाहिलं तर त्यांनी अखूट टप्प्याची गोलंदाजी सुरू ठेवली होती. आता बॉलला पुढे ठेवतायत. यावेळेला जर पाहिलं तर ऑप्शनच्या बाहेर ठेवलाय आणि खूप चांगला आणि वेगात बॉल पाठवलाय. बघा लेंथ चेंज करायचीच होती कारण या अगोदर आपण पाहिलं की 2 नो बॉल देखील दिले गेले होते. त्या अनुषंगाने आता लेंथ चेंज केली आहे. सुलतान चांगलं कमबॅक इकडे होताना पाहायला मिळत आहे. मागील 3 बॉलवर हे कमबॅक होताना पाहायला मिळाले. 12 धावा धावफलकावर षटक क्रमांक 2. 2 विकेट गेला. त्याचा दबाव तर थोडाफार आहे परंतु तो हटवला जाईल कारण 6 ओव्हरची मॅच आहे. भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफीला आपण पाहतोय. 70 स्पोर्ट्सवर जेवढी प्रेक्षक आमच्याशी जोडले गेले त्या सगळ्यांचं स्वागत असणार आहे. धावफलक जर पाहिला तर 12 धावा धावफलकावर ओव्हर नंबर 2 सुरू आहे. सुलतान पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतील. ज्या ठिकाणी जर पाहिलं तर नामवंत संघ दाखल झालेत. याही नंतर एक मोठा सामना आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल. US उमेश 11 खार त्यांच्या विरोधात NSP 11 ब्रह्मा. यावेळेला पुन्हा एकदा थोडासा पाठीमागे घेतलेला बॉल होता परंतु त्यावर एका धावेमध्ये समाधान मानावं लागेल. सुलतानचं हे कमबॅक होतं आणि खूप चांगल्या पद्धतीने कमबॅक इकडे सुलतान यांनी केलेला आहे आणि फलंदाजांना मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवले. 3 चेंडू एक्स्ट्रा टाकले तरी सुद्धा 4 चेंडूवरती जर पाकले गेले तर फक्त 6 धावा खर्च केलेले आहेत. अगदी बघा हा भरपूर चांगला कमबॅक सुलतानचा आहे षटकामध्ये. कारण पहिले जर आपण 3 चेंडू पाकले वाईट त्यानंतर 2 बाउन्सर टाकले होते. नो बॉल देखील दिले गेले होते. बट आता लाईन अँड लेंथ चेंज करतो आणि नशीब देखील चेंज होत आहे. यावेळेला लोअर फुल टॉस समोर उडवलाय. चुकीला माफी नाही. हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे यॉर्क करण्याच्या प्रयत्नात लोअर फुल टॉस आला आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे फेकून दिलाय ओमकार केनी. बघा ओमी अगदी रेडीच होता या बॉलसाठी की बॉल पुढेच येणार आहे आणि तो देखील लोअर फुल टॉस होता. भरपूर चांगला फटका. याच क्रीडांगणावरती या अगोदर ग्रामीण फॉर्मॅटमधनं 2 अर्धशतक आणि सध्या सगळीला मी म्हणेन या स्पर्धेचा लीडिंग रन स्कोरर देखील ग्रामीण फॉर्मॅटमधनं ओमी केनी आहे. भरपूर चांगला फटका षटकार. धावफलक जर पाहिला तर आता 19 धावांवर धावफलक गेलाय. कमी गतीचा बॉल टाकलाय. बॉलला थोडंसं वळवलं या वेळेला परंतु सुलतान यांनी ऑप्शनच्या बाहेर टाकला. शरीरापासून थोडासा दूर टाकला. तिकडनं वळण दिलं आणि चांगलं वळण पाहायला मिळालं. ओमीचे प्रयत्न या ठिकाणी अपुरे राहिले. वळसा घातला त्यांना या बॉलने आणि 2 ओव्हरचा खेळ. या षटकात एक षटकार काही अवांतर धावा आल्या खऱ्या परंतु काही चांगले बॉल सुद्धा आले. त्यामुळे धावसंख्या जर पाहिली तर 2 ओव्हरचा खेळ संपतोय. 2 विकेट माघारी आहेत आणि आदित्यप्रिया लॉजिस्टिक टीमची धावसंख्या 19. कमबॅक करायला सुरुवात आता झालेली आहे आणि 2 षटकांमध्ये 19 जर याच करंट रन रेटने बॅटिंग केली तर 6 ओव्हरमध्ये 57 बनवू शकतात. 8 रन प्रति ओव्हर बनवले तर 51, 10 रन प्रति ओव्हर बनवले तर 59, 12 रन प्रति ओव्हर बनवले तर 67. बट मी म्हणेन 67 पेक्षा देखील जास्त हव्या आहेत या मॅचमध्ये लढाई करण्यासाठी.
धावफलक जर पाहिला तर 19 धावा धावफलकावर 2 विकेट माघारी परतलेल्या आहेत. 2 ओव्हरचा खेळ जर पाहिला तर या ठिकाणी झालेला आहे. आशिष मेहरोल यांना पुन्हा एकदा बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात आलंय. अमित पाटील स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौफेर क्रीडांगण आहे, अगदी हिरवगार मैदान देखील आपल्याला पाहायला मिळत आहे आणि पाऊस सुद्धा सुरू आहे. पहिलाच बॉल जर पाहिलं तर व्हाईट बॉल घोषित केला जातोय. उसळी पाहायला मिळाली. बॉल जर पाहिलं तर यष्टीरक्षकांकडे जाईल. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. अवंतरने सुरुवात. फर्स्ट ओव्हरमध्ये देखील हाच प्लॅन होता. शॉर्ट पिच गोलंदाजी निरंतर खऱ्या अर्थाने आशिष मेहरुलने केली होती आणि त्याच्यामध्ये यश देखील मिळालं होतं. 2 विकेट जे आतापर्यंत मिळालेले आहेत ते शॉर्ट पिचवरतीच मिळालेत. पुन्हा एकदा अमित पाटील. यावेळेला मात्र उसळी वेटिंग मध्ये होते की एखादा उसळता बॉलच येईल आणि फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये पाठवलाय. सीमा रेषा पार. अमित पाटील ब्रँडेड फटका षटकार. पूर्णपणे रेडी होते की शॉर्ट पिचेस येणार आहे आणि शॉर्ट पिच जसा पाकला परफेक्टली पोझिशनमध्ये आलं आणि हा पुलचा फटका. आणि हे जे फटके येतात ना सध्या सगळीला कमबॅक करून देतात या मॅचमध्ये बॅटिंग करणाऱ्या संघाला. मी उल्लेख केला होता की मिडल फेसमध्ये एक पार्टनरशिप जर आली तर तिथनं कमबॅक करायला सुरुवात होऊ शकते आणि ती सुरुवात आता झालेली आहे. आशिष हा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय. पाण्यामध्ये बॉल थांबलाय. मिड ऑनच्या दिशेने मात्र चेंडू थांबलाय. लगेच त्या ठिकाणी गोलंदाज स्वतः गेले आणि लगेच थ्रो देखील केलाय. धावसंख्या जर पाहिली तर आता 1ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला जर पाहिलं तर मोठ्या फटक्यांच्या प्रयत्नात असणारा या मैदानाचा इतिहास जर पाहिला या खेळपट्टीचा आणि अगदी मान्सून ब्लास्ट देखील ज्या वेळेला आपण पाहिली मोठ्या प्रमाणावर धावा इकडे होत होत्या आणि या मागील 3 दिवसात देखील जर पाहिलं तर धावा मोठ्या प्रमाणावर होत आहेत. अर्धशतकं मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी झालेली आहेत आणि याच मैदानात नागेश वाडेकरला पण शतक करताना देखील पाहिलं मान्सून ब्लास्टमध्ये मागे आणि या स्पर्धेमध्ये देखील चांगल्या धावा झालेल्या आहेत. यावेळेला पुन्हा एकदा बॉलला उसळी आणि आता जर पाहिलं तर या ठिकाणी नो बॉल घोषित केला जातोय. पुन्हा एकदा उसळता बॉल. नो बॉल. आता संधी आहे ओमी केनीकडे कारण लास्ट ओव्हरमध्ये देखील एक मोठा फटका ओमीचा बॅटमधनं आला होता आणि आता असं देखील आपण म्हणू शकतो की टीम आदित्य प्रिया लॉजिस्टिक्सचा हा कमबॅक होतोय. कमबॅक मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. धावसंख्या हळूहळू मात्र या ठिकाणी उभारली जाऊ लागलेली आहे. त्याचं कारण आहे दोन्ही बॅटर. यावेळेला पुढे केला आणि उडवला बॉल आणि फेकून सुद्धा दिला गेला सीमारेषेच्या पलीकडे. खूप चांगलं टायमिंग या ठिकाणी पाहायला मिळालं. बॉलला जर पाहिलं तर थोडंसं पुढे केलं होतं त्याचा फायदा या ठिकाणी घेतला गेला आणि ओमी केनी यांच्याकडे देखील जबरदस्त टायमिंग आहे आणि या टायमिंगच्या आधारे एक हेलिकॉप्टर उडवलाय समोरच्या दिशेने 6 वाला. बॅट फ्लो अतिशय चांगला होता आणि खऱ्या अर्थाने ग्रामीण फॉर्मॅट तर त्याने गाजवलाच. आज खुल्या गटातनं देखील काय फलंदाजी करतो ओमी केनी. हेलिकॉप्टर उडवला होता. सध्याच्या घडीला आता आपण असं म्हणू शकतो की आदित्य प्रिया लॉजिस्टिक एक चांगल्या पोझिशनमध्ये आहे कारण फर्स्ट ओव्हरमध्ये 2 विकेट गेल्यानंतर अजून देखील बघा तिसऱ्या षटकामध्ये 3 चेंडू बाकी आहेत बट स्कोर कार्ड 34 लॉस ऑफ 2 विकेट्स. चौतीस धावा धावफलकावर आहेत. हळूहळू मात्र ही धावसंख्या बोलू लागली आणि या मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहता तुम्हाला धावा तर बनवाव्या लागणार आहेत कारण चौफेर क्रीडांगण आहे. खूप कमी वेळा असं पाहायला मिळतं जसं विक्रोळी सर्कलमध्ये देखील आपण पाहतो की चारी बाजूला सीमारेषा. खेळण्याला एक वेगळी मजा येते आणि म्हणजे मजा तर क्रिकेटच्या कोणत्याही मैदानात येते. यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा परंतु पाण्यामध्ये बॉल थबकतोय. एक धाव तिकडे मिळणार आहे आणि येणाऱ्या विशेष म्हणजे कालच आपण उल्लेख केला होता नाईट रबर बॉलच्या नाईट टुर्नामेंटचा आणि येणाऱ्या शनिवारी आणि रविवारी डोंगरी या ठिकाणी नाईट टुर्नामेंट डे नाईट टुर्नामेंट आपल्याला रबर बॉलची पाहायला मिळणार आहे. त्यामुळे इच्छुक संघांनी माझ्याशी संपर्क केला तरी चालेल. धावफलक जर पाहिला तर 35 धावा धावफलकावर होत्या. यावेळेला स्ट्रोक खेळलाय तिकडे क्षेत्ररक्षक नजमुल मंडल आणखीन एक कॅच पकडताना पाहायला मिळत आहे. तिसरा धक्का बसतोय आणि 3ही विकेट जर पाहिलं तर आशिष मेहरोल यांच्या खात्यामध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. याही वेळेला जर पाहिलं तर अमित पाटील यांच्या विरुद्ध एकाच वेळेला दोन्ही चित्र आपण पाहू शकता. ऑप्स्टमच्या बाहेर मारा केलाय आणि ऑप्स्टमच्या बाहेरचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न म्हणजे ओढून खेळण्याचा प्रयत्न मात्र त्यांनी केला खरा परंतु टायमिंग नाही गाठू शकले आणि पुन्हा एकदा कॅच सुरक्षित हातात जाते. नजमुल मंडल PL लोखंडे मार्क चेंबूर. बघा जस्ट असं वाटलं होतं की चांगली पार्टनरशिप बनत आहे बट सडनली
गोलंदाजाचा कमबॅक आशिष मेहरुलला मिळेल ही तिसरी सफलता. बाद झाला बॅटर अमित पाटील. मिडल फेसमध्ये ब्रेक थ्रू हवा होता कारण ही पार्टनरशिप चांगली वाटत होती, बट त्या पार्टनरशिपला आता ब्रेक केलं आशिषने. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विश्वजित ठाकूर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. पाहूयात कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी मिस्टर JPL करतील. आशिषची गोलंदाजी देखील चर्चेचा विषय कारण 3 विकेट त्यांनी घेतलेल्या आहेत आणि काल 4 विकेट केवळ 3 धावा देत असताना विवेक शेलारने देखील इकडे घेतलेले आहेत. पहिलाच बॉल त्यांच्या विरुद्ध जर पाहिलं तर इकडे वेगात येताना पाहायला मिळतोय. नो बॉल. येस, नो बॉल. आणि धावफलक जर पाहिला तर 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. विश्वजित आता मैदानाच्या आतमध्ये आला आणि त्याचं स्वागत बाउन्सर नाही केलं, बट अगोदरच 1 फॉर दी ओव्हर झालेला आहे. त्या अनुषंगाने नो बॉल. या वेळेला देखील एक चांगला फटका खेळलाय. बॉल मात्र मिड विकेटच्या दिशेने थोडासा अलीकडे थांबतोय. अश्रफ आले त्या ठिकाणी. एक धाव घेतली आणि दुसऱ्याही धावेचा प्रयत्न विश्वजित आणि ओमकार केनी यांनी केलाय. आणि बघता बघता जर पाहिलं तर या ठिकाणी 3 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. अवांतर धावा तर याही षटकामध्ये आल्यात बऱ्यापैकी आणि एकंदरीत धावा देखील या षटकात मोठ्या प्रमाणावर बनल्या. 3 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या झाली ती 38 धावा. 3 विकेट माघारी परतल्यानंतर 70 स्पोर्ट्सचा सबस्क्राईब मीटर हाच मात्र जोरदार पद्धतीने पळतोय. मोठ्या प्रमाणावर सहकार्य आपल्या सगळ्यांचं लाभतंय आणि येणाऱ्या कालावधीमधील देखील आपण असंच आवर्जून ज्यांनी सबस्क्राईब नाही केला चॅनल त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. येस, नक्कीच सबस्क्राईब करा कारण येत्या काळामध्ये आणखीन मोठ्या मोठ्या स्पर्धा तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळतील. आणि सध्या सगळ्या त्यातपैकीच एक मोठा इव्हेंट तुम्ही अनुभवतात. RK फ्रेहिट तसेच भावेश पवार आणि बिलाल शेख प्रेझेंट्स भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024. 3 षटकांचा खेळ संपला. 38 धावा धावफलकावरती. 3 झटके जरूर लागलेत, बट रन्स देखील कमी नाही आहेत. रन्स मी म्हणेन योग्य आहेत. 38 धावा आहेत. अजून देखील 3 ओव्हर बाकी आहेत. येणाऱ्या 3 ओव्हरला जर चंदू सर कॅपिटलाइज केलं, 40 ते 50 जर बनवल्या, मे बी 70+ जर टोटल बनवलं जातं या पहिल्या सत्रामध्ये, तर एक चांगली बॅटल पाहायला मिळेल. येस, चांगली मॅच तर पाहायला मिळणार आहेत कारण दोन्ही टीम कट टू कट आहेत. दोन्ही टीममध्ये नावाजलेले खेळाडू आहेत. दोन्ही टीम मोठमोठ्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करताना पाहायला मिळालेले आहेत. एका टीमने परेलला चांगली कामगिरी केली, विक्रोळीला चांगली कामगिरी केली. एका टीमने विक्रोळीला उपविजेते राहिलेत, पोर्सवनमध्ये विजेते राहिलेत. आणि ह्या ठिकाणी पाहूयात कशा प्रकारची कामगिरी होईल या टीमची. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. फिरोजचं आगमन झालंय. गोरेगाव मुंबईचा खेळाडू, वेगवान गोलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. परंतु बऱ्यापैकी या 3ही गोलंदाजांनी एक गोष्ट केली आहे की आपल्या सुरुवातीला जर पाहिलं तर उसळते चेंडू टाकून सुरुवात केली आहे आणि त्या प्रयत्नात काही अवांतर धावा देखील येताना पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा फिरोज. समोर जर पाहिलं तर ओमकार केनी जे 13 धावांवर बॅटिंग करतायत. इकडे उसळी जरूर होती. बॉलला मात्र या ठिकाणी रीच करण्याचा प्रयत्न. नो बॉल घोषित केला जातोय. पहिला बॉल जास्त उसळी होती आणि आता जर पाहिलं तर हा नो बॉल आहे की नाही याकरता रिव्ह्यू घेण्यात आलाय. मग रबर बॉलला कंट्रोल करणं हे ॲज अ बॉलर इतकंही सोपं नाही आहे आणि स्पेशली जर पाहिलं तर सरफेसवरती पाणी देखील आहे. त्या अनुषंगाने थोडं अवघडच होतं आणि ते पाहायला मिळालं. पहिलेच 2 चेंडू शॉर्ट पिच पगला, पण 1 फॉर दी ओव्हर पाकला. दुसरा तर नो बॉल दिला गेला आणि डिसिजन आला इट्स नो बॉल. लगातार दुसरा उसळी या ठिकाणी पाहायला मिळाली होती आणि त्यामुळे जर पाहिलं तर नो बॉल या ठिकाणी घोषित करण्यात आलेला आहे. धावसंख्या 40 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. काल आपण पाहिलं 119 धावा होताना पाहायला मिळाल्या. 116 धावा देखील होताना पाहायला मिळाल्या आणि त्यानंतर जर पाहिलं तर शेवटच्या मॅचमध्ये 100ही होताना पाहायला मिळाल्या. 3 डाव असे होते काल, त्यामध्ये 100च्या पुढे धावसंख्या गेलेली होती आणि त्यामुळे आज देखील 100ही पूर्ण होणार का, कारण 80-90 सरासरी धावसंख्या होणं गरजेचं आहे इकडे. त्यापेक्षा जास्त टीमसाठी बोनस असतील. पाहूया काय होईल. यावेळेला पुल सक्सेसफुल होताना पाहायला मिळतोय. काय जबरदस्त प्रॉपर टायमिंगचा फटका या ठिकाणी खेळला गेला. वाह वाह ओमी, खूप छान.
ओमी भरपूर चांगल्या टचमध्ये आहे आणि असे चेंडू त्याच्या अगेन्स्ट टाकणं म्हणजे कुठे ना कुठे ही चुकीची गोष्ट ना. पूर्णपणे जर पाकलं तर परफेक्टली लाईन पिक केली होती आणि अडवा बॅटने पुलचा हा जबरदस्त फटका. ओमी आता चांगल्या टचमध्ये बॅटिंग करतोय. मोठे फटके आता सातत्याने त्याच्या बॅटमधनं येत आहेत. खूप चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. धावसंख्या 46 वर गेली आहे. व्हेरिएशन केलं परंतु ते ओळखलं आणि बॅटच्या पट्ट्यात आलेला हा बॉल त्याला मात्र काय जबरदस्त एफर्ट्स त्या ठिकाणी पाहायला मिळाले आहेत. असं वाटत होतं बॉल सीमारेषच्या पलीकडे गेला. त्याच वेळेला दिनू त्या ठिकाणी आले आणि बॉलला अडवण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केला गेलेला आहे. जबरदस्त एफर्ट्स त्या ठिकाणी पाहायला मिळाले. दिनूकडे क्षेत्ररक्षणाचा देखील तेवढा चांगला दर्जा आहे आणि तो या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न. कमी गतीचा बॉल त्याला मात्र मिड विकेटला लांबच लांब पाठवण्याचा प्रयत्न होता आणि तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. अगदी बॉल पकडला होता, तोल जातं असं पाहिलं. त्याच वेळेला बॉल आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न, परंतु तिसरे पंच सांगतील काय आहे. एफर्ट्स तर भरपूर चांगले होते दिनूचे आणि स्पेशली जर पाहिलं आपण तर काऊ कॉर्नर आणि डीप मिड विकेटची बाउंड्री लाईन देखील तितकीच लांब आहे आणि त्यामागे दिनूचे चांगले एफर्ट्स बट बाउंड्री चेक केली जाते. आणि निर्णय आलेला आहे की फिल्डिंग भरपूर चांगली होती. रन्स वाचवलेले आहेत दिनूने आपल्या टीमसाठी. वा वा वा, खूप चांगलं या ठिकाणी कॅमेरावर देखील पाहायला मिळतोय. राहुल देखील लगेच कळवत आहेत की त्यांनाही या ठिकाणी त्यांचं कौतुक करतायत. फिरोज विश्वजीत या वेळेला पिक केला या बॉलला आणि पाठवलं लांब 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 षटकारासाठी. विश्वजीत ठाकूर आता तो देखील आक्रमणाला सुरुवात करतो आणि आता समजा जसा जसा पुढे चाललाय ना, दोन्ही एंडने चांगली बॅटिंग होणं आवश्यक आहे आणि सध्याच्या घडीला आता विश्वजीत ठाकूरची बॅट देखील बोलते. तसा बॅटमधनं आता मोठा प्रहार सिक्सर. 53 धावा धावफलकावर चौथ्या ओव्हरला सुरुवात झालेली आहे. विश्वजीत ठाकूरचं मैदानातील आगमन आणि भारतीय टेनिस क्रिकेटमधील अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये वरच्या क्रमांकामध्ये या खेळाडूचं का नाव घेतलं जातं ते आज पुन्हा एकदा दाखवण्याचा प्रयत्न विश्वजीत करतात. मिस्टर JPL 53 धावा धावफलकावर आहेत. चौथी ओव्हर मात्र या ठिकाणी मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळते आणि फिरोजकडे देखील जबरदस्त क्लास आहे गोलंदाजीचा. यावर्षी दुर्गापूर धमाका बिग बॅश मध्ये मात्र मोक्याच्या क्षणी केलेली गोलंदाजी असेल, गुजरातच्या स्पर्धेमध्ये देखील केलेली गोलंदाजी असेल, चर्चेत राहिली फिरोजची. परंतु आज पाहायचंय कमबॅक केले जाईल का. त्यावेळेला चांगला बॉल चांगल्या ठिकाणी टाकला, हे खासियत आहे. बॉलला कधी उंचावरून, कधी जर पाहिलं तर कमी उंचीचा, कधी पुढे तर कधी मागे, हे व्हेरिएशन देखील करताना पाहायला मिळत आहेत फिरोज या ठिकाणी. आणि एका धावेने धावसंख्या पुढे जाईल 54. 54. बघा अगदी फिरोजच्या गोलंदाजीच्या अगदी त्याची जी गुणवत्ता आहे त्याच्यावरती काही डाऊट नाही. बट गेले 4 चेंडू आतापर्यंत 16 धावा षटकामध्ये आलेले आहेत. जितक्या रन्स बनवायच्या होत्या या ओव्हरमध्ये तितक्या रन्स आतापर्यंत फलंदाजांनी बनवलेले आहेत. यानंतर आणखीन एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळेल. US उमेश 11 त्यांच्या विपक्षामध्ये NSP बॉईज ही बॅटल आपल्याला यानंतर पाहायला मिळेल. यस, प्रथमेश पवार नाणा आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर सुमित ढेकळे यांना पाहणार आहोत. ISPLचे 2 कॅप्टन एकमेकांच्या विरोधात. या वेळेला दिशा फाईन लेगला निवडली आहे. आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक त्या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय आणि काही खेळाडूंनी मात्र तिकडे खेळाडूवृत्ती दाखवली आहे आणि पहिलं त्यांनीच कळवलं की हो हा चौकार आहे आणि 4 धावांनी धावसंख्या पुढे जाईल. ओमी चौफेर कामगिरी आता करताना पाहायला मिळत आहेत. काय वेगात बॅट फिरवली आहे, बॉलचा अंदाज घेतला, एक प्रॉपर बॉडी पोझिशन बनवली, पाण्यामध्ये बॉल पहिला मिळाला आणि त्यानंतर मात्र पडद्याला आदळतोय चौकार. आणि स्पेशली लाईन अँड लेंथ किती लवकर पिक करतोय ओमी, त्याच्या बॅटिंगमध्ये तीच गोष्ट पाहायला मिळाली. यावेळेला मात्र जास्त उसळी पुन्हा पाहायला मिळते. पुन्हा एकदा नो बॉल ही समस्या राहिली आहे. या डावामध्ये ही समस्या राहिली आहे. नो बॉलची संख्या पहा जास्त प्रमाणात येताना पाहायला मिळेल. त्याचं कारण आहे बॉलला कुठेतरी बॉडी लाईनच्या दिशेने उसळी देणारे चेंडू पाहायला मिळाले आणि चौथी ओव्हर सुरू आहे. 5वा नो बॉल आहे. 5वा नो बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फिरोज गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. समोर आहेत ओमकार केनी, 24 वर बॅटिंग करतायत. यावेळेला समोर उडवलाय, आणखीन एक चांगला पिक केला बॉल आणि फेकून दिला समोरच्या दिशेने लॉंग ऑनला, लांब लचक षटकार.
का या अगोदर जर आपण पाकले तर शॉर्ट पिच चेंडू अवघड चेंडू टाकले होते त्याच्यावरती देखील ओमीने प्रहार केला होता, पण हा बॉल अगदी रेंजमध्ये होता आणि समोरच्या दिशेने लॉंग ऑनला क्लिअर करत असताना आणखीन एक तडाखा ओमीच्या बॅटमधनं हा षटकार. पहा चौफेर टोलेबाजी करतायत, फाईन लेगला खेळतायत, मिड विकेटला खेळतायत, समोरच्या दिशेने खेळतायत, जसा बॉल येतो तसं उत्तर देत आहे, प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक खेळतायत आणि पदल आलित्य खूप चांगलं होत आहे आणि त्यांची आयसाईट खूप चांगल्या पद्धतीने बॉलवर नजर ठेवतायत आणि खूप चांगल्या पद्धतीने बॉलला सीमारेषच्या पलीकडे पाठवतायत सुद्धा. बघता बघता धावस फलक जर पाहिलं तर पुढे जात असताना आपला पहिल्या मिळेल 4 ओव्हरचा खेळ संपतोय. 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 65. तर दिल्लीत पुन्हा एकदा धमाका होणार आहे बिग बॅचचा 13वा सीझन आणि ते असणार आहे दिल्लीत, राजधानी दिल्लीमध्ये येणाऱ्या 20, 21, 22 सप्टेंबर रोजी असणार आहे 10 लाख आणि 5 लाख रुपये पारितोषिकाची स्पर्धा. धमाका बिग बॅश दिल्ली आपल्या भेटीला येणार आहे, त्याची वेध जरूर आता आपल्याला सगळ्यांना लागतील. धावफलक जर पाहिला तर आता 65 वर आहे, 4 ओव्हर नंतर 65, 2 ओव्हर अजूनही बाकी आहे. विश्वजित आणि ओमकार केनी यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आहे, परंतु जोपर्यंत यष्टिरक्षक त्या ठिकाणी येत आहेत एक धाव घेण्याचा प्रयत्न पूर्ण केला गेलेला आहे. सुलतान प्रयत्न करतायत, आपला अनुभव या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतायत. पावसाळी क्रिकेटचा त्यांच्याकडे अनुभव आहे. या रबर बॉलला मात्र आपल्या फलंदाजांना मात्र बाद करण्याची क्षमता, त्यांना खेळवण्याची क्षमता आहे त्यांच्याकडे. पाहूयात ओमी 30 धावांवर खेळतात ओमकार आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर विश्वजित ठाकूर आहेत 10 धावांवर. यावेळी ऑप्टमच्या बाहेरचा बॉल खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु एका धाब्यामध्ये परावर्तित केलं जातोय. किरण पवार आहेत तिकडे आणि धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळते 67. डेथ ओव्हरचा आता खेळ देखील सुरू झालेला आहे, बट ओमी केनीचे बॅटिंग तब्बल 13 चेंडू त्याने फेस केलेत, भरपूर चांगली बॅटिंग राखली आहे. 31 वरती नॉट आऊट खेळतो आणि त्याची इनिंग त्याच्या संघाला अगदी एक चांगल्या टोटलच्या दिशेने घेऊन चाललेली आहे. यावेळेला आणखीन एक बिग हिट, विश्वजित आता हरकत मध्ये आले आणि या बॉलला मात्र लांबवर पाठवलंय. आणखीन एक बॉल सीमारेषा पार, षटकार. बघा लाईन अँड लेंथ मध्ये मी म्हणेन काही खराबी नव्हती, बट हा फटका विश्वजितने बनवला, जबरदस्त फटका. आणखीन एक मोठा फटका यावेळेस विश्वजित ठाकूरच्या बॅटमधून हा षटकार येतोय. उल्लेख मी केला होता की 70 किंवा त्याच्यापेक्षा जास्त बनला तर चांगली मॅच रंगू शकते, बट आता परिस्थिती अशी आहे की 90 पेक्षा देखील जास्त बनू शकतात. सुलतान पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर हा चेंडू करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय आणि तोपर्यंत जर पाहिलं तर या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे ओव्हर स्टेपिंगसाठी. यस, एक धाव तर घेतली गेली आहे. यस, जे वाईट दिलाय नो आहे का चेक करायचं. एक चांगली मॅच आहे, दोन बलाढ्य संघांमधील मॅच आहे. व्यावसायिक क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे, परंतु ते सुद्धा पावसाच्या पाण्यातलं, चिखलातलं हे क्रिकेट. योग्य बॉल आहे.
योग्य बॉल आहे, फेअर डिलिव्हरी. यावेळेला आणखीन एक सुंदर बॉल पहा. इकडे अगदी अंत पाहिला ओमकार केणी यांचा. सुलतानने जास्त कमी गतीने बॉल टाकलाय, म्हणजे अगदी त्या वेटिंग मध्येच नव्हते की एवढा कमी गतीने बॉल येऊ शकतो आणि कम्प्लिटली बीट करणं काय असतं ना ते या ठिकाणी केलंय. कारण या अगोदर सुलतानने देखील पाकलेच असेल की अतिरिक्त गतीने टाकलेले चेंडू. यावेळेला वेगात टाकलाय, त्याला जर पाहिलं तर पॉईंटच्या दिशेने पाठवलंय. अशरफ पोचतायत तिकडे, एक धाव घेतली गेली आहे, पाण्यामध्ये बॉल अडवतायत आणि थ्रोही करतायत. तोपर्यंत 2 धावा जर पाहिलं तर त्या ठिकाणी मिळतील. धावसंख्या 2ने या षटकात जर पाहिलं तर एक षटकार आला जरूर, परंतु कमबॅक केलं सुलतान यांनी. आणि धावफलक जर पाहिला तर निर्धारित 5 म्हणजे 6 पैकी 5 षटकांचा खेळ या ठिकाणी संपतोय. धावसंख्या जर पाहिली तर झालेली आहे ती 76 धावा. एका षटकाचा खेळ मात्र अजूनही बाकी असणार आहे. सुलतान जरी विकेट नसेल मिळाली, 22 धावा म्हणजे बऱ्यापैकी गोलंदाजी सुलतान यांची सुद्धा राहिली आहे. अतिरिक्त धावा मोठ्या प्रमाणावर आल्या खऱ्या, परंतु 22 धावा 2 षटकात त्यांनी दिलेल्या आहेत. आता एक षटक बाकी आहे. येस, जर आपण पाकले तर पहिल्या षटकामध्ये लॅनन लन त्याला सापडत नव्हती, पण त्यानंतर ज्याप्रमाणे एका टप्प्यावरती योग्य गोलंदाजी करणार जेव्हा त्याने सुरुवात केली, त्यानंतर आपण पाकले गेले तर त्याचे दुसरं षटक देखील चांगलं पाहायला मिळालं. हा आपला सबस्क्राईब मीटर टी व्ही स्क्रीनवरती 70-70 स्पोर्ट्स ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती स्पर्धा ऑल ओव्हर वर्ल्ड टेलिकास्ट केली जाते. भरपूर सारे प्रेक्षक स्पर्धेचा आनंद घेतात आणि ज्याने चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन हिट करायला विसरू नका. इम्रोज येतात गोलंदाजी करण्यासाठी. या स्पर्धेशी यांचंही या मैदानाशी नातं जोडलं गेलं. गेल्या वर्षी याच मैदानात मान्सून ब्लास्टला बेस्ट बॉलर पुरस्कार घेतलाय. बिग बॅश सिरीजची पहिली स्पर्धा मॅन ऑफ द सिरीज देखील या गोलंदाजाने मिळवली आहे. परंतु समोर विश्वजित आहेत. वेगवान चेंडू आणि अगदी खोलवर टाकण्याचा प्रयत्न होता. बॉलला जर पाहिलं तर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु एक धाव त्या ठिकाणी मिळणार आहे. शेवटचं षटक आपल्याला मार्गस्थ असताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या एक 85-90च्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळते, कारण धावसंख्या झाली आता ती 77 धावा. दोन्ही फलंदाजांच्या माइंडमध्ये ही गोष्ट प्रामुख्याने असेल की येत्या 5 चेंडूंवरती कमीत कमी 2 मोठे फटके, कारण जर 2 मोठे फटके येत आहेत तर 90+ इथनं पॉसिबल आहे. पुन्हा एकदा इम्रोज समोर जर पाहिलं तर ओमकार केणी 33 वर खेळतायत. यावेळेला फटका फसलाय, परंतु भाग्यशाली राहिले. अशा ठिकाणी चेंडू पडला ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपलब्ध नव्हते. चांगला चेंडू म्हणावा लागेल. व्हेरिएशन ही या गोलंदाजाची ओळख सुद्धा आहे आणि एक चांगला चेंडू या ठिकाणी प्रस्तुत केला. सरप्राईज करणारा हा चेंडू होता, कारण अनएक्सपेक्टेड बाउन्स लास्ट बॉलवरती पाहायला मिळाला. त्याच अनुषंगाने प्रॉपरली स्ट्रोक एक्झिक्यूट करू शकले नाहीये तो. मी 77 धावा धावफलकावर. फुलटॉस, खराब बॉल होता, त्याचा घेतला समाचार आणि बॉलला पाठवलं सीमारेषा पार. षटकार. धावसंख्या जर पाहिली तर पुढे गेली आहे 84 धावा धावफलकावर. चला, विनंती असेल लवकरात लवकर या ठिकाणी टॉससाठी टीमने यायचंय. NSP बॉईज आणि त्याचबरोबर US उमेश 11 दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल नाणेफेकीचा कौल करण्यासाठी त्वरित आपण दाखल व्हायचे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहे. 84 धावा धावफलकावर. विशालजी काय म्हणाल, ज्या पद्धतीने आता 84 धावा झालेल्या आहेत? बघा, एक क्षण असा देखील होता की आपण उल्लेख केलं होतं की मे बी 70 पर्यंत पोहोचले तर मॅच चांगली होईल, बट ही जी पार्टनरशिप या चरणावरती 4थ्या विकेटसाठी आली विश्वजित आणि ओमीमध्ये, या पार्टनरशिपने कुठे ना कुठे या इनिंगमध्ये भर टाकली रन्समध्ये. विश्वजितचं मिडल ऑर्डरला येणं ते देखील फायदेशीर राहिलं. ओहो, इकडे खास ठेवणीतला चेंडू म्हणेल मी इम्रोजचा. जी खासियत आहे या गोलंदाजाची म्हणजे या ठिकाणी टप्पा टाकून बॉलला अलगद बाहेर काढणं, थोडासा कट करणं, हे भल्या भल्यांना झेपत नाही आहे या इम्रोज नामक गोलंदाजाचं. फसवणारा हा बॉल होता, कारण स्लो देखील होता आणि पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेणारा देखील होता. इम्रोज यावेळेला पुढे केला, मागील बॉल लेंथवर होता, परंतु आता जर पाहिलं तर ओव्हरपिच करण्याच्या नादामध्ये बॉल जातोय सीमा रेषा पार. षटकार. बघा, लास्ट बॉल अगदी जर आपण पाकले तर थोडा बॅक ऑफ लेंथ होता, पण या बॉलवरती विश्वजित ऑलरेडी रेडी होता की स्लोअर 1च येणार आहे. पिक केलं, रीड केलं आणि जबरदस्त फटका.
धावसंख्या 90 वर. आता एक चांगल्या मॅचच्या दिशेने वाटचाल तर होताना पाहायला मिळते, कारण आव्हान उभं राहिले सुरुवातीच्या पडझडीनंतर सुद्धा. विश्वजित यावेळेला मात्र पुन्हा एकदा इम्रोजने दाखवलं मी या टीम मध्ये का आहे, परंतु इकडे एक चांगला बॉल आला खरा, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी कायम ठेवला. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे गेली आहे. 91 धावांवर धावफलक जाताना पाहायला मिळेल. 92 धावांची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. दुसऱ्या डावात विलायन्स कटक ओरिसा या टीमला, आणि या डावाचं वैशिष्ट्य म्हणजे सुरुवात जर पाहिली तर तेवढी चांगली नव्हती झाली, परंतु अमितने थोडंफार या ठिकाणी चांगली कामगिरी केली, आणि त्यानंतर ओमिकेनी डावाचे नायक जोडीला विश्वजितने केलेली चांगली दमदार कामगिरी धावसंख्येला 91 पर्यंत घेऊन गेलेली आहे. चला, टॉससाठी विनंती असेल, दोन्ही टीमचे कॅप्टन त्वरित या ठिकाणी दाखल व्हायचं आहे, कारण 17 चेंडूमध्ये 34 धावा या ओमिकेनीच्या या डावातील महत्त्वपूर्ण राहिल्या. डावाचे नायक तेच राहिले. या स्पर्धेत ग्रामीण गटात त्यांनी 2 हाफ सेंचुरीज देखील केलेल्या आहेत, आणि दुसऱ्या बाजूला 5व्या क्रमांकावर आले विश्वजित ठाकूर, आणि हे मिडल ऑर्डरला त्यांची एक परफेक्ट भूमिका या ठिकाणी त्यांनी केली. केवळ 12 बॉलमध्ये 29 धावा या खूप महत्त्वाच्या होत्या. बॉलिंगच्या बाबतीत जर पाहिलं तर आशिष मेहरोल 2 षटकं टाकली, यशस्वी गोलंदाज राहिले. केवळ 25 धावा आणि 3 महत्त्वपूर्ण विकेट देखील घेताना पाहायला मिळाले. फिरोज 1 षटक, 27 धावा तब्बल आल्या. महागडे राहिले. इम्रोज खान बऱ्यापैकी गोलंदाजी म्हणेल, जरी विकेट नसेल आली तरी 14 धावा आल्या त्यांच्या षटकामध्ये. सुलतानने देखील चांगली गोलंदाजी केली. 2 षटकं आणि 22 धावा. विकेट नाही आहे, म्हणजे आशिष मेहरोल वगळता गोलंदाजांना मात्र विकेट जरी नाही मिळाली आहे, परंतु धावसंख्या जर पाहिली तर आता उभारली गेलेली आहे, ती म्हणजे 91-92चा करायचा आहे पाठलाग. चला, टॉससाठी यायचं आहे US उमेश 11 आणि त्याचबरोबरीने NSP बॉईज. टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित राहायचे. US उमेश 11 आणि त्याचबरोबर NSP बॉईज, NSP ब्रह्मा बॉईज. टॉससाठी या प्लीज. चर्चा तर आता सुरू झाली आहे. दिल्ली धमाका या स्पर्धेची, दिल्ली धमाका बिग बॅश 2024 आपल्या भेटीला येणार आहे दिनांक 20, 21 आणि 22 सप्टेंबरला, आणि या स्पर्धेची देखील चर्चा आहे. केवळ 8 संघांमध्ये असणार आणि 10 लाख आणि 5 लाखाचा पुरस्कार असेल. चला, टॉस केला जाईल आता 2 बलाढ्य संघांमध्ये. टॉस बॉक्समध्ये हरीश पंड्या सर, व्हॉइस ऑफ इंडिया, आणि व्हॉइस ऑफ IPL कुणालजी दाते सुद्धा जोडले गेलेले आहेत. तर टॉस होतोय दोन्ही टीमच्या कॅप्टनच्या दरम्यान. US उमेश 11 आणि NSP बॉईज या दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. एका बाजूला प्रथमेश पवार आहेत आणि सुमित ढेकले आहेत. सचिन कदम मॅच रेफरी. हेड कॉल केलाय सुमित ढेकले आणि टेल सिटीज. टॉस इथे प्रथमेश यांनी जिंकलाय. 6 षटकांचा सामना आहे प्रथमेश, आणि टॉस जिंकून निर्णय काय असेल? फिल्डिंग करू आम्ही. काल तुम्ही ओव्हरऑल ही स्पर्धा पाहिली असेल, आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर एक मोठी स्पर्धा आहे. भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी. या मैदानावर खेळण्याचा अनुभव प्रत्येकालाच आहे, कारण या अगोदर देखील तुम्ही 12-12 षटकांचे सामने खेळलेत. काय वाटतंय 6 ओव्हरच्या मॅचमध्ये कितपर्यंत रोखणं गरजेचं असेल NSP बॉईजला, जेणेकरून तुम्ही सेकंड इनिंगमध्ये चेस करू शकाल त्या धावा? 70-75 पर्यंत, कारण इथे रन्स होतात तुम्ही जसं बघता इथे. पण आता जर पाऊस पडला नाही तर विकेट तशी स्लोही आहे, सो आम्ही प्रयत्न करू 70 पर्यंत थांबवायचं. खूप साऱ्या शुभेच्छा त्याच्यासाठी तुम्हाला. सुमित, 70-75 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असतं त्यांचं मत आहे, परंतु इथे आपण पाहतोय 6 ओव्हरच्या मॅचमध्ये 90 धावा, 100 धावा अशा धावा होत आहेत. कुठल्या बॅटरकडून तुला अपेक्षा असतील तू वगळता?
ऑब्विसली अगर टीम वर्क आहे तर प्रत्येकावर जिम्मेदारी आहे. ज्यांना पण ऑपॉर्च्युनिटी भेटेल त्यांना आपल्या स्वतः सिद्ध करायचं इम्पॉर्टंट आहे आतमध्ये, कारण ते वैयक्तिक टीमसाठी चांगलं आहे, स्वतःसाठीही चांगलं आहे. सो जेवढे 7 बॅट्समॅन आहेत त्यांच्यामधलं ज्यांना ऑपॉर्च्युनिटी भेटेल त्याचं काम आहे की आपल्या टीमला चांगले चांगले रन्स करून देणं. ग्रामीण गटामध्ये ॲज अ आयकॉन खेळाडू तू खेळलेला आहेस, कसं वाटलंय ओव्हरऑल हे आयोजन आणि स्पर्धा खेळत असताना ही खेळपट्टी, ओव्हरऑल हे क्रीडांगण? पाऊस असताना विकेट थोडा फायरी होतो, थोडाच नाही जास्तच फायरी होतो. सो स्ट्रोक्स थोडे इझी होत नाही आहेत आणि मे बी पाऊस नसेल तर मे बी थोडंसं बेनिफिट असू शकतं. आता सुकलं बघू कसा विकेट बिहेव करतो त्याच्यावर डिपेंड आहे आणि कमीत कमी रन्स घ्यायचा प्रयत्न करू. एक चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. ऑब्व्हियसली रबर बॉल कोणतीही मॅचेस असू द्यात सगळे सामने चांगलेच होतात. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत दोन्ही टीमच्या कॅप्टनला. नुकताच टॉस झाला आणि टॉस इथे US उमेश 11 या टीमचे कॅप्टन प्रथमेश पवार यांनी जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आलाय. सामना रंगतदार होईल. हा देखील सामना खूपच चुरशीचा होईल याच्यामध्ये शंकाच नाहीये, कारण 90च्या आसपास टार्गेट सेट झालंय. आणि समालोचन कक्षात मध्ये आपण परत एक वेळा जाऊया. आमचे जवळचे मित्र आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचा एक गोड आवाज जुन्नर भूषण चंद्रकांत शेट्टे आणि खऱ्या अर्थाने या परिसरातला एक गोड आवाज उभरता सितारा आहे आमच्या समालोचन क्षेत्रातला. ऐकूया विशाल पाटील यांना देखील. धन्यवाद. विशालजी पाटील माझ्याबरोबर जोडले गेले आहेत. धन्यवाद कुणालजी दाते, धन्यवाद हरीश पंड्या सर. येणाऱ्या कालावधीमध्ये घाटकोपर भटवाडी या ठिकाणी देखील दरवर्षीप्रमाणे आपल्याला लेजंड ट्रॉफी पाहायला मिळणार आहे, ज्याचा पुरस्कार आहे 2,02,222 आणि 1,01,111. त्यामुळे या स्पर्धेचा देखील आपण आवर्जून 70-70 स्पोर्ट्सवर आनंद घ्या. या स्पर्धेचं वैशिष्ट्य असेल सामने ठीक सकाळी 8 वाजताच सुरू होतील आणि फायनल मॅच ही 2 इनिंगची असेल, याची नोंद आपण सगळ्यांनी घ्यायची आहे. JB बनारस ग्रुप एक मोठी उत्तर प्रदेश क्रिकेट लीग ही स्पर्धा आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल. भदोई उत्तर प्रदेशमध्ये 10 लाख आणि 5 लाखाचा पुरस्कार आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे, त्यामुळे याही स्पर्धेचा आनंद आपण आवर्जून घ्या 70-70 स्पोर्ट्सवर. त्याचबरोबरीने पुण्याला देखील एक मोठी स्पर्धा असणार आहे. 5 लाख, 3 लाख, 1 लाख आणि 1 लाख स्वर्गीय बाजीराव मधुरकर तरस स्मृती चषक ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. आणि ज्या ही स्पर्धा देखील आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल ती म्हणजे डिसेंबर महिन्याच्या 18 ते 22ला. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. दिनू कांबळे इनफॉर्म बॅटर. या वर्षीचा पावसाळी क्रिकेटचा हंगाम गाजवलाय आणि या वर्षीच्या पावसाळी क्रिकेटच्या हंगामात ज्याने 8 चेंडूत 8 लगातार षटकार मारलेत विक्रोळीच्या सर्कल मैदानामध्ये, तेच बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंबरनाथचा हा जबरदस्त खेळाडू. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर ज्या खेळाडूच्या नावाची चर्चा अख्ख्या भारतभर आहे, फरदीन काझी दिनू कांबळेच्या जोडीला मैदानात दाखल झालेत. परंतु गोलंदाजीसाठी वेगाचा बादशाह, रफ्तार का राजा विश्वजीत. बॅटल फार चांगली रंगेल, कारण बेस्ट वर्सेस बेस्ट. आता स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर दिनू कांबळे आणि आता गोलंदाजी मार्कवरती विश्वजीत ठाकूर तयार होतं. या अगोदर जेव्हा या स्पर्धेमध्ये ग्रामीण फॉर्मॅटमध्ये असं आयकॉन विश्वजीतने जेव्हा गोलंदाजी केली होती, त्याच्या अगदी गोलंदाजीचा प्रतिउत्तरच फलंदाजांकडे नव्हता. आणि या मॅचमध्ये देखील तशीच काही गोलंदाजी त्याला करावी लागेल, कारण डिफेंड करण्याकरिता जर विचार केला तर 92 आहेत. मॅच चांगली रंगेल, त्यात मात्र काही शंका नाही आहे. अंपायरचा सिग्नल. सामन्याला सुरुवात. पहिल्या षटकामध्ये विश्वजीत गोलंदाजी मार्कवरती आणि स्ट्रायकिंग एंडवरती दिनू कांबळे. पहिला बॉल, पहिलाच बॉल, फोर्सिंग स्ट्रोक. बॉल हवेमध्ये आहे. फिल्डर आता पाठलाग करतात. कॅचची शक्यता तर फारच कमी. फिल्डर पोहोचतात, बट बॉल दरम्यान फील्ड होईपर्यंत 2 पूर्ण, तिसरीसाठी देखील फलंदाज परतलेत आणि 3 धावा इझिली पूर्ण केल्या जातील. पहिल्याच बॉलवर जर पाहिलं तर चांगला स्ट्रोक खेळला. पॉवर प्ले आहे. पॉवर प्लेचा फायदा घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी दोन्ही बॅटरने केला आणि जसा बॉल थोडंसं दूर होता लगेच फायदा घेतला. 1, 2 आणि लगेच 3 धावा देखील पहिल्याच बॉलवर पूर्ण केलेल्या आहेत. चांगली लढत होणार आहे, कारण विशालजी दोन्ही टीमची स्ट्रेंथ पाहिली तर बॉलर बॅटर अगदी चांगले आहेत, त्यामुळे ही मॅच जबरदस्त होईल. येस, एकाच कॅलिबरचे जेव्हा 2 संघ एकमेकांसमोर खेळतात तेव्हा ती लढत फारच चांगली रंगते. आणि सध्याच्या घडीला सुरुवात तर पहिल्या चेंडूवरती 3 धावा आलेल्या आहेत, पण विश्वजीत नक्कीच प्रयत्न करेल की अर्ली स्टेजमध्ये ब्रेक थ्रू विकेट्स आपल्याला काढायच्या आहेत. त्याच माइंडसेटने इथनं तो गोलंदाजी करणार आहे. पहिल्या बॉलवरती 3 आला तर स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर फरदीन काझी. फरदीन काझी यावर्षी ISPL देखील खेळला टायगर्स ऑफ कोलकाता टीममधनं आणि भरपूर चांगला खेळ त्याचा होता. रनवे रिदममध्ये थोडा अडथळा चंदू सर येतो, कारण पावसाळी दिवस आहे, चिखल देखील आहे. त्या अनुषंगाने एखाद्या वेगवान गतीच्या गोलंदाजाला गोलंदाजी करणं हे तितकंसं सोपं नाही आहे. नेक्स्ट बॉल.
फरदीनसाठी हा बॉल ऑफर कट बॉल हव्यामध्ये आहे, बट फिल्डरसाठी आता देखील संधी नसणार आहे. पाठलाग जरूर करतात बट प्रॉपर कनेक्शन होतं, क्लिअर केलंय बॅकवर्ड पॉइंटला. पकला मोठा फटका या सेकंड इनिंग मधला षटकार. खूप चांगला स्ट्रोक या ठिकाणी खेळला, वेग होता, बाउन्स होता आणि अप्पर कट. ज्या वेळेला स्ट्रोक खेळलाय दोन्ही पाय हवेत आहेत त्यांचे आणि ज्या पद्धतीने एक उसळी घेतली आहे त्यांनी आणि बॉलला थर्ड मॅनच्या दिशेने षटकारासाठी पाठवलंय. हे टॅलेंट आहे या खेळाडूकडे आणि या खेळाडूचं देखील क्रेज का निर्माण झाली आहे ते दाखवण्याचा प्रयत्न इकडे केलाय. आणि अगदी बॉलच्या बाउन्सवरती येऊन हा फटका एक्झिक्यूट केला फरदीन काझीने. आणि स्पेशली इम्प्रोव्हायझेशन त्याला करता येते. इम्प्रोव्हायझेशन करणारे फटके तो अगदी सहजरित्या खेळतो. पहिला चेंडू फेस करत होता आणि त्याची ही चांगली सुरुवात. धावफलक 9 वरती. अशीच काही फलंदाजी करावी लागेल, पॉवर प्लेचा फायदा घ्यावा लागेल या चेजिंगमध्ये. बघा चेज हा इतकाही सोपा जाणार नाही आहे. एक षटकार जरूर आला बट विश्वजीत कमबॅक करण्याचा प्रयत्न आता करेल. आता राऊंड द विकेट साईड चेंज केली आहे. साईड चेंज केली आहे बट रिझल्ट चेंज होणार नाही आहे. यावेळेस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉंग ऑनला क्लिअर केलं. आणखीन एक तडाका षटकार. खूप चांगला स्ट्रोक या ठिकाणी येताना पहिल्या वेळेला. मागील बॉल जर पाहिलं तर थोडासा पाठीमागे होता, त्याला थर्ड मॅनच्या दिशेने केवळ दिशा दिली आणि खूप चांगला मात्र उसळी घेऊन केलेला स्ट्रोक होता. यावेळेला राऊंड द विकेट आले आणि लेनच्या थोडासा आसपास असणारा बॉल समोरच्या दिशेने खूप चांगलं टायमिंग करताना पाहायला मिळाले. सरळ बॅटने फरदीन समोर खेळतात यावेळेला. रिझल्ट तोच 6 वाला षटकार. आणि टेलिकास्ट देखील तितका चांगला आपल्याला पाहायला मिळतो. 70-70 टीमच्या माध्यमातून 2 मोठे फटके आलेत. आता प्रत्युत्तर विश्वजीत कशा प्रकारे देणार, कारण जर असेच फटके येत राखले, स्टार्ट जर चांगला मिळाला तर त्यानंतर या मॅचमध्ये वापसी करणं, कमबॅक करणं थोडं अवघड होऊन जाणार आहे. पावसाळी क्रिकेट आहे आणि मोठ्या प्रमाणावर 70-70 स्पोर्ट्सवर ही स्पर्धा पाहिली जाते यूट्यूबला आणि आतापर्यंत 8 लाख लोकांनी यूट्यूबला 4थ्या दिवसाला नुकती कुठे सुरुवात झाली आहे, पहिलीच मॅच आहे. 8 लाख लोकांनी ही स्पर्धा पाहिली सुद्धा यूट्यूबला 70-70 स्पोर्ट्सवर. त्यामुळे सगळ्यांचं मनापासून आभार. आणि हेच प्रेम असंच बनवून ठेवा, कारण अगदी जर आपण पाहिलं तर 7,20,000 सबस्क्रायबर्स 70-70 ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती आहेत. यावेळेस शफल होऊन इम्प्रोव्हायझेशन जबरदस्त फटका. आउटफील्ड त्या क्षेत्रामध्ये थोडी धीमी आहे, त्याचा ॲडव्हान्टेज फिल्डर्सला नक्कीच मिळेल. दुसऱ्या धाव्यासाठी परतला फरदीन. हीच तर खास बात आहे फरदीन काझीची. गतीचा वापर करणं त्याला येतं आणि लास्ट बॉलवरती तेच त्याने केलं. एक वेगळंच काहीतरी करण्याचा प्रयत्न आणि का 360 फरदीन सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. ऑलरेडी पहिले शफल झाले होते, त्यानंतर बॉलचा उसळी थोडीशी जास्त पाहिली. शेवटच्या क्षणी जर पाहिलं तर नजर काढून घेतली, परंतु बॉलला फाईन लेगला पाठवलंय फरदीनने. वा 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 फरदीन. हा देखण्याजोगता फटका होता फरदीनचा. बघा एका क्षणाला असं देखील वाटलं की मिसबॅलन्स झाला, बट कंट्रोल केलं स्वतःला. 2 धावा आणखीन. धावफलक 17 वरती. 92च्या चेजमध्ये व्ही लायन्स ओडिशा सध्याच्या घडीला एक अप्रतिम सुरुवात. जो स्टार्ट हवा होता तो स्टार्ट मिळवून दिला फरदीन काझीने. 3 चेंडू फेस केले, 14 धाब्यांवरती नॉट आउट खेळतो. नेक्स्ट बॉल आणि त्याच्यामध्ये काही आणखीन रन्स ॲट होतील. बॅकफुटला जाऊन पंच, जबरदस्त फटका. क्लिअर केलाय बाउंड्री लाईनला. आणखीन एक तडाका. फरदीन काझी थांबत नाहीये. षटकार. फरदीन काझी. पहिल्याच षटकात फरदीन काझी या नावाची चर्चा होताना पाहायला मिळते. मुंबईचा वंडर बॉय, शिवडी मुंबईचा खेळाडू. काय जबरदस्त कामगिरी सध्याच्या घडीला करतोय. विश्वजीत सारख्या कसलेल्या गोलंदाजाविरुद्ध हे हल्ले आहेत आणि इकडे जर पाहिलं तर फरदीन खूप चांगले टायमिंग करताना पाहायला मिळत आहेत. आता कव्हर्सला मारला हा जबरदस्त स्ट्रोक. प्रेशर विश्वजीत वरती आहे आणि पुन्हा एकदा तशाच प्रकारे फटका आणि रिझल्ट देखील तोच. आणखीन एक षटकार. यावेळेला जर पाहिलं तर पॉइंटची बारी होती. पॉइंटच्या दिशेने मात्र पुन्हा एकदा बॉलला उसळी. फरदीनने तेच केलं. बॉलची वाट पाहिली आणि शेवटच्या क्षणी पुन्हा एकदा दोन्ही पाय हवेत आणि बॉल जर पाहिलं तर पॉइंटच्या दिशेने त्या सीमारेषच्या पलीकडे जे झाड आहे त्या झाडावर जाऊन आदळते. पूर्णपणे पहिल्या षटकामध्ये विश्वजीतची जी लाईन अँड लेंथ होती ना, त्याच्यासोबत कुठे ना कुठे भरपूर चांगल्या पद्धतीने खेळलं. कारण या अगोदर जेव्हा ग्रामीण फॉर्मॅटमध्ये ॲज अ आयकॉन म्हणून विश्वजीत खेळला होता, याच लाईन अँड लेंथवरती त्याला महारत हासिल झाली होती. बट इथनं तीच लाईन अँड लेंथ फरदीनच्या अगेन्स्ट थोडी महाग ठरली. पहिलं षटक 29 धावा. एक स्वप्नवत सुरुवात आपल्याला पाहायला मिळत आहे व्ही लायन्स ओडिशाची. आता प्रेशर पूर्णपणे गोलंदाजी करणाऱ्या संघावरती. धावफलक जर पाहिला तर या ठिकाणी 29 धावांवर एक चांगली सुरुवात होताना पाहायला मिळालेली आहे. एक महागडे षटक जरूर आले. क्रिकेट आहे, क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही आहे. नो डाऊट चांगले खेळाडू आहेत जरूर विश्वजीत, परंतु या ओव्हरमध्ये धावा आलेल्या आहेत आणि कमबॅक करण्याचा प्रयत्न आता असणार आहे. आणि त्यासाठी जर पाहिलं तर
पाहूया कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जात आहे. आणि पुन्हा एकदा आम्ही 70-70 स्पोर्ट्सवर सगळ्यांचं हार्दिक स्वागत करू, कारण आतापर्यंत जवळपास 8 लाख प्रेक्षकांनी ही स्पर्धा चौथ्या दिवसाला नुकतीच कुठे सुरुवात झाली आहे पाहिली आहे. आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि सगळ्यांना विनंती असेल आवर्जून सबस्क्राईब करा. यस, 30 मिनिटामध्ये तुम्हाला 6 ओव्हर संपवायच्यात याची नोंद घ्यायची आहे. म्हणजे 5 ओव्हरमध्ये तुम्हाला 1 ओव्हर कंपल्सरी, 5 मिनिटामध्ये 1 ओव्हर कंपल्सरी संपवायचीच आहे, कारण वेळेचं भान ठेवणे देखील गरजेचं आहे. तसं पाहिलं तर आदित्य प्रिया लॉजिस्टिक हा संघ खूप सारा उशिरा सुद्धा आज आलाय, याची सुद्धा आपण नोंद घ्यायची आहे. आरब शेख यांना आमंत्रित करण्यात आलंय. या हंगामात आरबची गोलंदाजी देखील चर्चेत राहिली, कारण व्हेरिएशन त्यांच्याकडे खूप चांगलं आहे या बदलापूरच्या खेळाडूकडे. परंतु आता मॅचमध्ये यायचं असेल तर विशालजी कुठेतरी विकेट घ्याव्या लागतील, कुठेतरी डॉट बॉल टाकावे लागतील, कारण सुरुवात तर खूप चांगली केली इकडे विलायन्स ओरिसाने. हेच अगदी बरोबर उल्लेख केला तुम्ही की विकेट्स घ्यावे लागतील. एकमेव मार्ग उरला या मॅचमध्ये कमबॅक करण्याचा. अरब शेख, अरबचा पहिलाच बॉल, तो देखील शॉर्ट पिच पुल केला. बॉल अब्यामध्ये फिल्डर आहेत उपस्थित आणि कॅच ड्रॉप. प्रयत्न फार चांगला होता, जे फिल्डर डीप मिड विकेटला होते, बट कॅच पकडता आलेली नाहीये. जे ट्रॅप रचलं होतं दिनूसाठी, त्या ट्रॅपमध्ये ऑलमोस्ट फसलाच होता, बट कॅच ड्रॉप. बराच वेळ बॉल हवेत होता. शेवटच्या क्षणी जर पाहिलं तर त्या ठिकाणी पाणी आहे, चिखल आहे, थोडेसे घसरले आणि त्यामुळे इकडे कॅच देखील सुटताना पाहायला मिळते. आणि आरब एक संधी निर्माण केली होती आल्या आल्या, आणि ज्याचा देखील या ठिकाणी चर्चा होताना पाहायला मिळते या खेळाडूची. आणि आशास्थान टीमला तेच असतं की आपण आपल्या एका विश्वासू गोलंदाजाच्या हातात चेंडू देतो. त्याचं कारण आहे कारण त्यांनी टीमला कुठेतरी मॅचमध्ये आणावं, आणि अरबकडून सध्या ती अपेक्षा आहे. नेक्स्ट बॉल, अरबकडून भरपूर साऱ्या अपेक्षा. समोरच्या दिशेने फटका, मिडॉनला फिल्डर आहेत आणि स्पेशली फरदीनची विकेट मी म्हणेन महत्त्वाची असेल, कारण फरदीन ज्या माइंडसेटने बॅटिंग करतोय सध्याच्या घडीला, अवघ्या 6 चेंडूंचा खेळ केला, 26 वरती खेळतोय. अरब शेख, नेक्स्ट बॉल, चेंज ऑफ द पेस डिलिव्हरी होती बट रीड केलं. समोरच्या दिशेने हा फटका, आउटफील्ड थोडीशी धीमी आहे, फिल्डर्स पोहोचतात मिडॉनचे, तोपर्यंत मिळतील या बॉलवरती देखील 2 धावा. बघा अरबकडे भरपूर सारे व्हेरिएशन्स आहेत, बट इथं जी कला आहे ना, त्या कलेचा आता कलाकार बनावा लागेल आणि एखादी विकेट काढावी लागेल. पहा इकडे पहा, खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी अंदाज घेतला. मिडॉप आहेत आतमध्ये आणि त्याचा फायदा या ठिकाणी घेतला गेला, आणि बॉल मिडॉनच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलेला आहे. आणि क्षेत्ररक्षणाचा अंदाज घेऊन मात्र हा स्ट्रोक त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने खेळला, आणि जरी चौकार नसेल गेला 2 धावा मात्र पूर्ण केल्या गेल्या. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेटही खेळतात आता फरदीन. येस, फील्ड सोबत खेळण्याचा प्रयत्न आहे. अडबा बॅटने हा फटका, आता फिल्डर आहेत मिडॉनचे पोहोचतात, मिळेल फक्त एक सिंगल. आणि असं बॅटर जर पाकले गेले तर मोठे फटके खेळणं, तर मी म्हणेन प्रत्येकी बॅटर मोठे फटके खेळतोच, बट ॲज अ बॅटर फिल्डिंगला भेदणं हे कार्य थोडं अवघड असतं, आणि ते कार्य करण्याचा प्रयत्न फरदीनचा होता. सिंगल मिळेल, धावफळक सध्याच्याकडे 33 वरती. फर्स्ट ओव्हर 29 होत्या, त्या कंपॅरिझनमध्ये हे षटक शांत गेलं. आणि शांत का गेलं त्याच्यामागे अरबचा फार मोठा हात, कारण योग्य टप्प्यावरती गोलंदाजी केली आहे, पेस वेरी केला, ही फार महत्त्वाची गोष्ट. फुलर लेन टाकला, फक्त मिळेल एक सिंगल या बॉलवरती. भरपूर चांगली फिल्डिंग इथनं पाहायला मिळत आहे. मिळेल सिंगल, हे षटक शांत गेलं, आणि षटक शांत गेलं म्हणजे विकेटची चाहूल देखील आता लागली आहे. नक्कीच चांगली गोलंदाजी, व्हेरिएशन ज्याचा उल्लेख सुरुवातीलाच केला होता, खूप चांगलं व्हेरिएशन आहे या गोलंदाजाकडे, आणि योग्य वेळेला ते वापरलं देखील जातंय आरब शेख यांच्याकडून आतापर्यंत. फरदीन, हा फुल टॉस टाकलाय, बॉल अबेमध्ये विकेट मिळेल का, मी उल्लेख केला. आरफ यांनी दबाव निर्माण झाला होता, कारण या ओव्हरमध्ये रन नव्हत्या आल्या मोठ्या प्रमाणावर. पॉवर प्ले आहे, पॉवर प्लेचा फायदा घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी होता, आणि फरदीन जसा स्ट्रोक लागला त्याच वेळेला मात्र पॅव्हलियनच्या दिशेने चालू देखील लागले होते. फरदीन काझी, जसा बॉल फुलटॉस बॅट हातात फिरली, आणि इकडे आरफ शेख यांनी देखील एक जल्लोष केला, एक वेगळ्या पद्धतीचं सेलिब्रेशन देखील होताना पाहायला मिळालं. आणि का नाही सेलिब्रेशन होणार आरफ, कारण तुम्ही जे मेहनत घेता, तुम्ही जे प्रयत्न करता, त्या प्रयत्नांचं जर कुठे यशाची झालर जर लागते ना, तर स्वाभाविक आहे तुम्ही खुश होणार. आणि यस, कारण ही विकेट नाही आहे, ही मॅचमध्ये कमबॅक करण्याची आता संधी आहे. सफलता मिळाली, आणि ते देखील फार मोठी. फरदीन बाद झाला. आता क्रमांक 3 वरती नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. श्रेयस कदम, एक धडाकेबाज मुंबईचा बॅटर माघारी परतला. दुसरा धडाकेबाज सिक्सर किंग मैदानाच्या आतमध्ये श्रेयस कदम दाखल होताना पाहायला मिळेल, कारण मैदानाच्या आतमध्ये
दिनू कांबळे आहेत आणि त्यांची साथ देण्यासाठी जर पाहिलं तर, कारण जोपर्यंत फरदीन मैदानात दिनूने बऱ्यापैकी बघ्याचीच भूमिका घेतली आहे, कारण खूप जबरदस्त स्ट्रोक खेळणे, परंतु मोठी खेळी म्हणतात ना, तर या पावसाळी हंगामात कुठेतरी फरदीनकडून एका मोठ्या खेळीची अपेक्षा ती मात्र कायम आहे. पण स्टार्ट हवा होता आणि स्टार्ट तर फरदीन काझीने मिळवून दिला. श्रेयस कदम आता इन ॲट नंबर 3 बॅटिंग करण्यासाठी येतो. श्रेयसनं देखील ISPL मध्ये चांगलाच परफॉर्मन्स दिला होता आणि तो श्रेयस आता क्रमांक 3 वरती. बघा स्टार्ट तर चांगला झाला, बट तुम्हाला आता त्या स्टार्टला इथनं या चेस कंप्लीट करण्यामध्ये कन्वर्ट करावं लागेल आणि त्यासाठी इथनं देखील पार्टनरशिपच हवी आहे. 2 षटकांमध्ये जर आपण पाकले तर धावफलक सध्याच्या घडीला 34, बट एक कमबॅक ओव्हर राखला अरब शेख ज्याच्यामध्ये फक्त 5 धावा होत्या आणि फरदीन काझीची एक इम्पॉर्टंट विकेट त्या ओव्हरमध्ये आली. चला थोडं फास्ट. चला वेळ जास्त खर्च करायचा नाहीये, फास्ट खेळायचं. तिसरं षटक. आदित्य प्रिया लॉजिस्टिक आपल्याला पुन्हा एकदा सूचना केली जाते, थोडंसं वेगात खेळा, कारण खूप साऱ्या मॅचेस बाकी आहेत. पहा, हेलो, ये कौन है कैप्टन है आदित्य प्रिया का? ये ऐसा नाटक करेंगे ना, सीधा बाहर जाओ तुम लोग. गेम खेलते टाइम पास करने आते हैं. पहिलाच बॉल. लाईन तर खराब आहे आणि दरम्यान व्हाईट बॉलचा इशारा देखील आला. एक्स्ट्रा रन दरम्यान इथं मिळतील. 1+1 या 2 धावा. धावफलक पुढे जातो एक्स्ट्रा रनच्या मदतीने 36 वरती. अजून देखील जिंकण्याकरिता भरपूर सारा रन शिल्लक आहे, बट इथनं या तिसऱ्या षटकामध्ये खराब सुरुवात करतात गोलंदाज. सौरभ वरती विश्वास दाखवला या तिसऱ्या षटकासाठी. श्रेयस कदम आता स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतो. श्रेयस कदम थोडा वेगळा स्टान्स श्रेयसचा पाहायला मिळत आहे. अगदी पूर्णपणे स्टंप सोडून उभा आहे, पण आता सफळ होतो. अडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न, बीट झाला श्रेयस. डॉट बॉल येतो. फरदीनची विकेट दरम्यान जिथनं मिळाली ना तिथनं कमबॅक करायला आता सुरुवात देखील गोलंदाजी करणाऱ्या संघाने आता केली आहे. सौरभ यांना आपण पाहतोय, खार्डीचा खेळाडू. याच मैदानात ग्रामीण धमाका बिग बॅशसाठी जर पाहिलं तर खूप चांगली कामगिरी केली होती या गोलंदाजाने. सौरभ म्हात्रे. सौरभचा हा बॉल मोठा फटका खेळायचा होता श्रेयस कदमला, बट अगदी पाकलं गेलं तर बॅटच्या टोळणीला लागला. मिळेल फक्त एक सिंगल. का लास्ट ओव्हर अरब शेखचं कमबॅक करून देणार होता आणि त्यानंतर सौरभ म्हात्रे देखील या षटकामध्ये आता चांगली गोलंदाजी करतोय. कमबॅक झाला गोलंदाजी करणाऱ्या संघाचा. कारण बघा एखादं इकॉनॉमिकल जेव्हा ओव्हर येतं त्यामागे जर एखादी विकेट येतं तर प्रेशर पूर्णपणे सडनली फलंदाजांवरती येतो आणि तेच घडलंय सध्याच्या घडीला. ओव्हर द विकेट. समोर आता दिनू. दिनूसाठी हा बॉल साऊंड आला. अपील देखील केली जाते. बॅट चिकडा. आणखीन एक मोठा धक्का लागतोय. फलंदाज बाद झाले दिनू कांबळे. आणखीन एक महत्त्वाची विकेट या ठिकाणी येताना पाहायला मिळते. 92 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या षटकात खूप चांगली सुरुवात होताना पाहायला मिळाली, परंतु त्यानंतर आरफ आणि आता जर पाहिलं तर सौरभ. 2 महत्त्वाच्या ओव्हर येत आहेत आणि त्यामध्ये म्हणजे पहा ही मॅच सुद्धा दोलायमान होणार आहे विशालजी, कारण पहिली ओव्हर जर पाहिली तर विला यांच्या बाजूने गेली आणि त्यानंतर जर पाहिलं तर 2 ओव्हरमध्ये मात्र पुन्हा एकदा मॅचमध्ये आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली सुद्धा येताना पाहायला मिळते. ही की फॅक्टर विकेट होती, कारण दिनू कांबळेची विकेट होती, परंतु बॅटिंग लाईन मोठी आहे. पाहूया येणाऱ्या कालावधीमध्ये काय घडेल. आणि हेच तर घडतं ना क्रिकेटमध्ये की एक षटक कधी मॅचचा रिझल्ट डिसाईड नाही करत आणि तेच राहिलं. दुसरं षटक अरब शेखचं, त्याच्यामध्ये 5 धावा. फरदीन काझीची विकेट आणि त्यानंतर आता सौरभ म्हात्रेला सफलता मिळत आहे. दिनू कांबळे बाद झाले. चला नवीन फलंदाज लवकर पाठवा. आणि आज खऱ्या अर्थाने बघा आतापर्यंत पहिला सामना देखील पूर्ण झालेला नाहीये, बट 50,000पेक्षा देखील जास्त प्रेक्षकांनी आतापर्यंत या सामन्याचा या स्पर्धेचा आनंद घेतला. तुमचं असंच प्रेम सातत्याने आमच्यावरती राहू द्या. आणि भरपूर सारे प्रेक्षक सध्याच्या घडीला हा सामना पाहतात आणि ज्याही प्रेक्षकांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन हिट करायला विसरू नका. हा सामना चंदू सर पाहिलं गेलं ना तर अंतिम चरणापर्यंत रंगणार आहे. नेक टू नेक फाईट या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. नवीन बॅटर जर पाहिलं तर थोडंसं घाई करायची, लवकर यायचं आहे. आपण देखील श्रेयस कदमच्या जोडीला जर पाहिलं तर किरण पवार आलेत मैदानाच्या आतमध्ये. पाहूया कशा प्रकारची कामगिरी आता त्यांच्याकडून या ठिकाणी होताना पाहायला मिळेल. 2 विकेट तर आलेल्या आहेत. पहिल्या डावात असं सुरुवातीला पाहायला मिळालं होतं 6 धावांवर 2 विकेट आल्या होत्या, परंतु त्यातून
मात्र डाव सावरताना पाहायला मिळाला होता. त्यामुळे या डावामध्ये या 2 विकेट आल्यानंतर सुद्धा कमबॅक करावं लागणार आहे, कारण 6 ओव्हरच्या मॅचमध्ये तुम्हाला कमबॅक करण्याची संधी मिळत असते. आणि सौरभ पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळते. समोर जर पाहिलं तर किरण पवार, सौरभचा देखील आत्मविश्वास वाढलेला असणार आहे, कारण एक मोठी विकेट दिनू कांबळेची त्यांनी मिळवलेली आहे. नेक्स्ट बॉल, वाईड लाईन गोलंदाजी करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो सौरभ मात्रेचा. अतिरिक्त रन दरमाडीतनं मिळेल. का जेव्हा फरदीन बाद झालेत ना, तिथनं असं वाटायला लागलं की फलंदाजी करणारा संघ आता अडचणीमध्ये वाटतो, पण मैदानाच्या आतमध्ये अजून देखील श्रेयस कदम आहे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट, आणि त्याला साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये किरण ही जोडी महत्त्वाची आहे या चेजमध्ये. आणि स्पेशली जर आपण विचार केला तर आदित्यप्रिया लॉजिस्टिक संघाचा हा माइंडसेट नक्कीच असेल की श्रेयसला देखील लवकरात लवकर बाद करायचं आहे, कारण ही जोडी जर मैदानाच्या आतमध्ये राखली तर हा चेस कंप्लीट होऊ शकतोय. खेचून मारण्याचा प्रयत्न, आणखीन एक चांगली डिलिव्हरी. प्रेशर आता वाढतोय फलंदाजांवरती, कारण हे षटक देखील गेले शांत. तर धावा करायच्या, बॅट फिरवायची आहे, कारण या मैदानात मोठ्या प्रमाणावर धावा होताना आपण पाहिलेल्या आहेत आणि क्षमता असणारे खेळाडू दोन्ही बॅटिंगसाठी मैदानात आहेत. क्षमता तर आहे आणि तसा खेळ होणं देखील आवश्यक आहे, बट आणखीन एक विकेट मिळेल का? लॉंग ऑफला फिल्डर डाऊन दी बॉल, आणखीन एक सफलता, कारण या अगोदर देखील एक डॉट बॉल टाकला गेला होता. त्याचाच प्रेशर फलंदाजाला जाणवला की काय मोठा फटका खेळण्याचा अटेम्प्ट झाला, आणि त्यामागे हा तिसरा झटका किरणला देखील जावं लागेल वापस. बघा स्टार्ट ज्याप्रमाणे झाला होता, पहिल्या षटकामध्ये 29 होत्या, बट त्यानंतर अरब शेखचं एक षटक, त्यानंतर सौरभ म्हात्रेचं हे षटक पूर्णपणे या मॅचमध्ये वापस आणून ठेवलं आदित्यप्रिया लॉजिस्टिकला. नक्कीच या आरफला धावसंख्या जर पाहिलं तर 38 आहे. ओव्हर नंबर जर पाहिलं तर या ठिकाणी अजूनही जर पाहिलं तर 19 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 54 धावांची आवश्यकता, म्हणजे मॅच ऑन आहे. परंतु या परिस्थितीचे आदर्श खेळाडू बॅटिंगसाठी मैदानात येत आहेत. एक मोठ्या खेळीची आवश्यकता सुद्धा आहे आकाश चिंदारे याला, आणि अशा प्रकारच्या परिस्थितीतून कित्येक वेळा संकटातून टीमला बाहेर काढलंय, आणि श्रेयस कदमच्या जोडीला आकाशला आता बरसावं लागणार आहे. 19 बॉलमध्ये 54 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आहे. पाहूया, पहिलीच मॅच एक चांगली पाहायला मिळते, 2 बलाढ्य संघांमधील पाहायला मिळते. 19 मध्ये 54, आणि हा बॉल लाईन खराब, एक्स्ट्रा रन प्रमाणितनं मिळेल. बघा सुरुवात क्रिकेटमध्ये महत्त्वाची असते, बट तुम्ही फिनिश कशा प्रकारे करता ते जास्त महत्त्वाचं असतं. सुरुवात चांगली झाली, बट त्यानंतर मिडल फेसमध्ये आता बॅटिंग लाईनअप आपल्याला कोलॅप्स होताना दिसली. सातत्याने 3 विकेट्स गेले. नेक्स्ट बॉल पॅनवरती टाकला, ऑन साईडला हा फटका. फिल्डर धावतात वेगाने, फाईन लेगचे फिल्डर पोहोचतात बॉलपर्यंत. दुसऱ्या धाब्यासाठी कॉलिंग झालीच होती, बट शेवटच्या क्षणाला नाकारलं. मिळेल फक्त एक सिंगल आणि खेळ समाप्त होतो. 3 ओव्हरचा 3 ओव्हरमध्ये एकूण धावफलक जर आपण पाहिले तर 40 विकेट गेले 3, म्हणजे येणाऱ्या 18 चेंडूंवरती हा सामना जिंकण्याकरिता अजून देखील 52 धावांची आवश्यकता. पण अजून देखील बघा श्रेयस कदम मैदानाच्या हातामध्ये आहे आणि त्याच्या समेत आकाश आहे, म्हणजे मॅच अजून भरपूर बाकी आहे. सध्या जर पाहिलं तर 13.33च्या सरासरीने धावसंख्या आहे आणि 17.33च्या सरासरीने पाहिजे, परंतु मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहता, चारी बाजूला सीमारेषा पाहता, टेनिसचा बॉल पाहता, आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर सिमेंटची खेळपट्टी आहे, अख्खा प्लॉट आहे. आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं 123 धावा झाल्यात, या स्पर्धेमध्ये 119 धावा झाल्यात, 116 धावा झालेल्या आहेत, म्हणजे 100 पार होताना पाहिलं या अगोदर देखील. कालच्या दिवसात 3 वेळा 100 पार झालेली आहे, म्हणजे 6 षटकांच्या मॅचमध्ये 100च्या पुढे झालेल्या धावसंख्या आपण पाहिलेल्या आहेत. आणि इकडे 70 स्पोर्ट्स सबस्क्रायबर मीटर देखील मात्र सातत्याने आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळतोय. सगळ्यांचं मनापासून आभार. आणि आरफ गोलंदाजीसाठी मागील मॅचमध्ये ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी झाली होती. विकेट हवा आहे त्या अनुषंगाने आरफ आलाय, बट पहिलाच बॉल शॉर्ट पिच टाकलाय. पुलचा जबरदस्त फटका, प्रेशर रिलीज करता हा फटका आकाशच्या बॅटमधनं षटकार. आकाशची आकाशबाजी सुरू झाली आहे. आपल्या टीमसाठी प्रभावी कामगिरी करायची आहे. तुम्ही कोणत्या नंबरवर बॅटिंगला येता हे महत्त्वाचं नाही आहे, तुम्ही काय काम करता हे खूप महत्त्वाचं आहे. आणि इकडे ते करण्याचा प्रयत्न आज आकाशला देखील करावा लागणार आहे. जोडीला श्रेयस आहेत, तर आरफ यांची वैविध्यता नक्कीच आहे. कमबॅक करण्याचा प्रयत्न तेही करतील. येस, तुमच्या कार्याला महत्त्व असतं. तुम्ही कितव्या नंबरवरती बॅटिंगसाठी आले त्याला महत्त्व नसतो.
एक मोठा फटका. बट त्यानंतर मी उल्लेख केला होता या अगोदर की पेस भरपूर चांगल्या पद्धतीने वेरी करतोय. प्रत्येकी बॉलवरती जर आपण पाहिलं तर पेस कमी पेस जास्त या गोष्टी अरबच्या गोलंदाजीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. लास्ट बॉल शॉर्ट पिच होता, थोडी गती देखील होती, त्याच्यावरती सिक्सर होता. बट त्यानंतर बॅक ऑफ द हँड स्लोअर वन. नक्कीच बॅक ऑफ द हँड केला आणि आतमध्ये बॉलला आणलं आणि हे कौशल्य आहे या आरफकडे. दोन चांगल्या खेळाडूंमधील लढत सध्या सुरू आहे. येस, बेस्ट वर्सेस बेस्ट. पायांवरती टाकला. लाईन द्रमाणीतनं अंपासाठी आम्ही वेट करतो. डाऊन द लेग साईड एक्स्ट्रा रन द्रमाणीतनं मिळेल का. एखादा मोठा फटका जेव्हा एखाद्या गोलंदाजाच्या अगेन्स्ट येतो ना, तेव्हा त्याला देखील विचार पडतात की नेक्स्ट बॉल कोणत्या लाईनवरती टाकायला पाहिजे, कोणत्या लेंथवरती टाकायला पाहिजे. आणि तेच चाललंय आरब सोबत. स्लोवर वन होता बट वाट पाहिली आणि फटका देखील लॉफ्ट केला आणि वाट लावली. जबरदस्त फटका. दोन मोठे फटके या ओव्हरमध्ये आतापर्यंत. बॅटर आकाशच्या बॅटमधनं. इकडे जर पाहिलं तर आकाशने ओळखलं. हा गनिमी काबा होता आरबचा, परंतु त्याला ओळखलं आकाशने आणि बॉलला पुन्हा एकदा आकाशच दाखवलंय. आणखीन एक बॉल सीमारेषच्या पलीकडे. आकाश चिंदारिया यांची बॅट आता बोलायला सुरुवात झाली आहे. या दोन षटकाराने जर पाहिलं तर आकाशने पुन्हा एकदा आपल्या टीमला मॅचमध्ये घेऊन आलेले आहेत. मजा यायला सुरुवात झाली आहे कारण उत्कंठा वाढत चालली आहे. आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली टीम जिंकणार की व्ही लायन्स कटक ओरिसा टीम जिंकणार याची उत्कंठा सुरू आहे भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये. 70 स्पोर्ट्सवर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. खऱ्या अर्थाने आकाशचं कौतुक करावं लागेल कारण या अगोदर जो पॅनवरती बॉल टाकला होता तो अतिरिक्त गतीने होता आणि पूर्णपणे अंदाज लावलं की हा स्लोअर वन येऊ शकतो. वेट केलं आणि परफेक्टली स्ट्रोक एक्झिक्यूट केला. दुसरा मोठा फटका या ओव्हरमधला. षटकाराला धावफलक 53 आणि त्याच्यामध्ये आता काही आणखीन ॲड होतील. बॅटच्या टो एंडला लागला हा बॉल. लॉंग ऑनचे फिल्डर आता विश्वजीत पोहोचतात बॉलपर्यंत. तोपर्यंत मिळेल एक सिंगल. बट गेली दोन षटकं जेव्हा शांत गेली होती असं वाटलं गोलंदाजी करणाऱ्या संघाचा कमबॅक झाला. बट या ओव्हर नंतर मॅच वन्स अगेन बॅलन्स. त्याला तर क्रिकेटच्या खेळाचा दोलायमानपणा म्हणतात. कधी इकडे तर कधी तिकडे आणि ते सातत्याने या ठिकाणी सुरू आहे. येस, अप अँड डाऊन्स. आणि सध्याच्या घडीला देखील भरपूर सारे अप अँड डाऊन्स आतापर्यंत या सामन्यामध्ये राखले. बट हा सामना जिंकेल कोण हा सर्वात मोठा प्रश्न. श्रेयससाठी हा बॉल अगदी रेंज मध्ये रडार मध्ये समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ शॉट बाय श्रेयस कदम. षटकार. ज्या आरबची गोलंदाजी खेळत असताना फलंदाज मात्र हैराण झाले होते, आता आरबला देखील थोडंसं हैराण केलं या दोन्ही बॅटरने. हा बॉल जर पाहिलं तर श्रेयससाठी थोडासा पुढेच केला होता आणि वेटिंगमध्ये असतात. या खेळाडूला सिक्सर किंग म्हणतात आणि तो सिक्स नाही मारणार तर काय मारणार. मारलाय 6 वाला षटकार. बघा या अगोदरचे षटक जर पाहिले तर बॅटर रीडच नव्हते कारण. बट ह्या ओव्हरमध्ये श्रेयस आणि आकाश पूर्णपणे रीड करतात. शेवटच्या चरणापर्यंत बॉलला वॉच करतात. त्या अनुषंगाने हे मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले. हा सिक्सर. धावफलक आता 60 म्हणजे जिंकण्यासाठी आता इक्वेशन थोडं सोपं. आता आवश्यकता असेल 32 धावांची. कमबॅक भरपूर चांगला श्रेयसचा. आकाशचा नेक्स्ट बॉल पायांवरती टाकलाय. लाऊड शाउट, लाऊड शाउट. यस, फिंगर अप. मोठा धक्का. षटकार जरूर आला बट त्यानंतर हा कमबॅक, हा रिप्लाय आरब शेखचा. यस, पुन्हा एकदा कमी गतीचा चेंडू पाहायला मिळाला आणि आतापर्यंत जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या, परंतु आरब LBWच्या स्वरूपात माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. आणि ही विकेट हवीच होती कारण श्रेयस चांगल्या पद्धतीने बॅटिंग करत होते आणि यावेळेस फायनली अरबचं मिश्रण त्याच्यासाठी उपयुक्त ठरलं. चेंज ऑफ द पेस डिलिव्हरी फसवलं श्रेयसला. लेग बिफोर विकेट आणि फार मोठा झटका आणि क्रुशल सिच्युएशनमध्ये हा झटका लागला कारण आता परिस्थिती पहा. चेंडू शिल्लक आहेत 12 आणि जिंकण्याकरिता अजून देखील 32 धावांची आवश्यकता म्हणजे अजून देखील 16 रन प्रति ओव्हर बनवायचे आहेत. 12 चेंडूमध्ये 32. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अशरफ येत आहेत. 12-32. यास एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. युट्यूबला प्रेक्षकांची देखील गर्दी वाढली आहे. कारण आहे दोन मोठ्या टीम मैदानाच्या आतमध्ये आहेत. व्यावसायिक खेळाडूंनी भरपूर टीम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मॅचही तशीच दर्जेदार सुरू आहे. 70 स्पोर्ट्सवर सगळ्यांचं स्वागत असणार आहे. भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वांचं स्वागत असणार आहे. RK फ्री हिट प्रस्तुत असणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 12 बॉल 32. पहिल्या 4 ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 60 धावा 15च्या सरासरीने बनवल्या गेल्यात. येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 16च्या सरासरीने 32 धावा करायच्या आहेत. म्हणजे आता ज्या धावा झाल्या त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त गती, परंतु 4 विकेट माघारी देखील परतलेल्या आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी मात्र या ठिकाणी केली जाईल.
आणि हे षटक फार महत्त्वाचं असेल आणि त्याच्यामध्ये विश्वास कोणावरती दाखवला, एक यंग टॅलेंटेड बॉलरवरती, सौरभ म्हात्रे. 12 मध्ये 32 हव्या होत्या, बट पहिलाच बॉल, पुलचा जबरदस्त फटका. जी सुरुवात या षटकाची हवी होती आकाशला, ती सुरुवात त्यानेच केली आहे. पहिलाच बॉल, बिग वन, सिक्सर. नाव आहे आकाश आणि बॉल सुद्धा त्याला जास्तीत जास्त आकाशाच्या दिशेने मारायलाच आवडतं आणि आकाशची ही आकाशबाजी, काय जबरदस्त कामगिरी. पहिल्या डावात जर पाहिलं तर विश्वजितने ती भूमिका निभावली होती ना 5व्या नंबरवर येऊन. या डावामध्ये सुद्धा 5व्या नंबरवर आकाश चिंदारिया आलेत आणि त्यांची आकाशबाजी सध्या आपण पाहतोय. बघा, एका एंडने विकेट चालल्यात, बट दुसऱ्या एंडने आकाश मैदानाच्या आतमध्ये इथनं उभा आहे. आपल्या संघासाठी, आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन चाललाय. प्रेशर आता गोलंदाजावरती, कारण 11 चेंडू बाकी, 11 मध्ये आता 26. आता सौरभ काय करेल, कारण इथनं परिस्थिती अशी आहे ना की येणारे 5 चेंडू योग्य लाईन अँड लेंथवरती टाकावे लागतील, बाउंड्रीज वाचवाव्या लागतील, तेव्हा जाऊन अंतिम चरणावरती यस राष्ट्रगीतासाठी उभे राहायचं. भारत माता की. फिल्डर दरम्यान पोहोचता थोडे दूर, फिल्डर दरम्यान पोहोचता थोडे दूर राखले, बट तोपर्यंत दरम्यान इथनं हे मात्र येणाऱ्या कालावधीमध्ये पाहायचं आहे. या संपूर्ण मॅचच्या आणि दृष्टीने जर पाहिलं तर येणारे 2 बॉल खूप महत्वाचे आहेत. आकाश 8 मध्ये 22, 8 मध्ये 22 आणि दरम्यान इथनं आता हे घडलं काय, लाईन अँड लेंथ मध्ये मिस्टेक तर झालेली आहे, एक सिंगल देखील पूर्ण झाली आहे, वाईट देखील आहे आणि हा सर्वात मोठा बोनस पॉईंट मी म्हणेन या चरणावरती. तर पहा, मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं करायचं असतं, त्याची या ठिकाणी फायदा घ्यायचा असतो. बॉल वाईड आहे हे पाहिलं, परंतु आकाशने आणखीन एक गोष्ट पाहिली, वाईड बरोबर कीपरच्या हातातून बॉल सुटलाय आणि लगेच दुसरी धाव देखील या ठिकाणी लगेच घेतली गेली. अशरफ साडिया बॉल फटका ऑन साइडला, अरफ आहे उपस्थित. भरपूर चांगली फिल्डिंग, पूर्णपणे 101% कमिटमेंटने आउटफील्डमध्ये झोकतात फिल्डर स्वतःला. आणि या गोष्टी अशा सिच्युएशनमध्ये महत्त्वाच्या आहेत की फिल्डिंग किती तुम्ही चांगली करता, आणि चांगली फिल्डिंग अरफच्या माध्यमातून. पाण्यात पडलेत, चिखलात माखलेत, हरकत नाही, परंतु टीमचं जिंकणं महत्त्वाचं. हे पावसाळी क्रिकेट आहे, पाण्यात तुम्ही जाणार आहात, पाय चिखलाने भरणारच आहात, अंगाला चिखल तुमच्या लागणारच आहे, परंतु सगळ्यात महत्त्वाचं आहे तुम्हाला जिंकायचं आहे, तुमच्या टीमसाठी चांगलं खेळायचं आहे. भले कपडे खराब झाले तरी चालतील, सर्फ एक्सेल आहे, परंतु आता मॅच चुरशीची होताना पाहिलं मिळते. अजूनही जर पाहिलं तर 18 धावांची आवश्यकता आणि बॉल बाकी आहे 7. या मॅचच्या दृष्टीने महत्त्वाचा बॉल, 7 चेंडूमध्ये 18 धावा. काय थरारक मॅच, ज्याची चर्चा सकाळीच 7 मध्ये 18 हव्या होत्या, बॉल हव्यामध्ये आहे आणि आता देखील बघा नोमॅन्स लँड मध्ये बॉल पडतोय. दुसऱ्या धाव्यासाठी कॉलिंग केली आहे, 2 धावा दरम्यान इथनं पूर्ण होतील. बघा महत्वाची गोष्ट आता काय राहिली की लास्ट ओव्हरमध्ये आकाश स्ट्रायकिंग एंडवरती असेल. यस, पुन्हा एकदा 16चं समीकरण इकडे पाहायला मिळत आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये सुद्धा 16चा पुरस्कार विजेत्याला या ठिकाणी दिला जाणार आहे, त्याची चर्चा आहे. ग्रामीण 16 संघ, शहरी गटातील जर पाहिलं व्यावसायिक 16 संघ, तब्बल 32 संघांमध्ये रबर बॉलची स्पर्धा ही ओळख आहे. चला काही करा, 16 धावा तेवढं म्हणजे सोपंही नाहीये आणि अवघडही नाहीये. म्हणजे एखाद दुसरा डॉट बॉल, एखाद दुसरी विकेट जर पाहिलं तर बॉलिंग टीमला मॅचमध्ये कायम ठेवील आणि 1-2 मोठे फटके जर आले सुरुवातीला तर बॅटिंग टीमला सुद्धा, कारण 16-16, 16-6 मध्ये 16 ही मॅच 50-50 आहे. इकडनं मॅच 50-50 आहे, परंतु कर्णधाराने एक असा निर्णय घेतलाय, गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर संकेत पाटील यांच्या हातात चेंडू सोपवण्यात आलेला आहे. देणं हे आकाश चिंदारिया हे त्यासाठी ओळखले जातात. संकेतचं व्हेरिएशन, संकेतकडे असणारं बॉलला दोन्ही बाजूला वळवण्याचं कसब, हे आदित्य प्रिया हा टीमचा प्लस पॉइंट आहे. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर धडाकेबाज अशरफ आणि दुसऱ्या बाजूला धडाके आकाश वरतीनं संकेतवरती विश्वास दाखवला. मिस्ट्री बॉलर ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला की दोन्ही बाजूने टर्न करू शकतो, पण आता संकेतची मिस्ट्री चालेल की आकाशच्या बॅटमध्ये मोठे फटके येतील. 6 मध्ये 16, पहिलाच बॉल अडवा बॅटने हा फटका, बॉल हव्यामध्ये, फिल्डर आहेत उपस्थित, बट त्यांना देखील बीट करून बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिस्ट्री पाहिलं तर या ठिकाणी पाहिलं, थोडीशी बॉलची वाट पाहिली आणि संकेतचा हा बॉल
थोडासा दूर जरूर होता, लगेच हरकतमध्ये आले. बॉलला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळाडू थोडेसे पहिले स्किट झाले आणि थोडेसे पुढे आले होते, परंतु बॉल सीमारेषच्या पलीकडे जाताना पाहायला मिळतोय. हा षटकार, पहिल्याच बॉलवर आलेला षटकार कुठेतरी फलंदाजी करणाऱ्या टीमला आत्मविश्वास देताना पाहायला मिळणार आहे. परंतु मॅच नाही संपली आहे. 5 बॉलमध्ये 10 तर करायची. करणं ॲज स्पिनर थोडं अवघडच असतं. सुरुवात थोडी खराब झाली संख्येची. 5 मध्ये आता 10. 5 मध्ये 10 धावा हव्या आहेत. बॉल हवेमध्ये आहे. फिल्डर पोहोचू शकतील का नाही पोहोचणार आहेत. मिळेल एक सिंगल. दुसरीसाठी परतणार का, नकारलं. 4 मध्ये 9. मॅच मध्ये आता आणखीन एक ट्विस्ट. आता अशरफ स्ट्रायकिंग एंड वरती असेल. 4 चेंडू 9 धावांची आवश्यकता. काळजाचे ठोके आता ज्या क्रिकेटचे चाहते त्यांचे धगधग करायला लागले असतील विशालजी, कारण अशा प्रकारच्या मॅचेस पाहिल्या खऱ्या अर्थाने मजा येते. मग मॅच मैदानात येऊन पाहणं असू देत, मॅच यूट्यूबला पाहणं असू देत. काही जण घरात असतील, ते मॅचचा आनंद घेत असतील. काही जण आपल्या ऑफिसमध्ये असतील, थोड्या वेळापूर्वी मॅच मोबाईल बंद केला असेल, पुन्हा चालू केला असेल. कारण हा चित्तथरारकपणा रबर बॉल क्रिकेटचा, आपल्या क्रिकेटचा आवर्जून मात्र आनंद घेत आहेत. 4 मध्ये 9 आणि खेचून मारलाय. व्हॉट अ शॉट. निर्णायक क्षणावरती अंडर प्रेशर अशरफच्या बॅटमधला हा षटकार आणि कुठे ना कुठे या फटक्याने आता इक्वेशन थोडं इझी केलं बॅटिंग टीमसाठी. आता आवश्यकता असेल 3 चेंडू बाकी, 3 धावांची आवश्यकता. अशरफ मोक्याच्या क्षणी कामगिरी उंचावणारा जबरदस्त खेळाडू. बाली ट्रॉफीमध्ये देखील मोटरसायकल मिळवली होती या खेळाडूने आणि या खेळाडूकडे देखील खूप सारं टॅलेंट आहे आणि अगदी बेळगावला देखील जबरदस्त धुमाकूळ घातला होता. अशा खूप साऱ्या स्पर्धा गाजवल्यात. मोठमोठ्या संघांमध्ये खेळलेला खेळाडू आहे आणि षटकार त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाला. आवर्जून 70 स्पोर्ट्सला मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक सबस्क्राईब करत आहेत. आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि इतरांना विनंती असेल आवर्जून आपणही सबस्क्राईब करा. पाहूया, मॅच ऑन आहे. मॅच नाही संपली अजूनही. 3 चेंडू 3 धावांची आवश्यकता. सामना अजून संपला नाहीये. 3 मध्ये 3. एखादी विकेट हवी आहे. विकेट हवी आहे, बट हा फटका विजयाचा इन स्टाईल अशरफने मॅच फिनिश केली आहे. सामना मैदानाच्या आतमध्ये जिंकलेला व्ही लायन्स ओडिशाने. व्ही लायन्स ओडिशा संघाने मात्र या ठिकाणी मॅच जिंकली, परंतु चांगली मॅच झाली. चांगलं क्रिकेट आदित्य प्रिया लॉजिस्टिकही खेळलेली आहे आणि अपेक्षेप्रमाणे मात्र हा सामना रंगला. आणि इकडे आकाश चिंदाळ्याने जबरदस्त कामगिरी केली आणि अंतिम टप्प्यात सूत्र मॅचची आपल्या हातात घेतली अशरफ यांनी आणि त्यांच्याही बॅटमधून 2 षटकार आले. 2 चेंडू ठेवून सामना जिंकला गेलेला आहे. चला प्रथमेश पवार नाना, आपणास विनंती असेल क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवायचं आहे आणि बॅटिंगसाठी लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये सुमित ढेकळे आपल्या टीमच्या दोन्ही सलामीवीरांनी त्वरित दाखल व्हायचं आहे. काय सामना झाला. प्रेक्षकांना आवडेल असा हा सामना झाला. थ्रिलर होता, पण या थ्रिलरमध्ये ॲट दी एंड बाजी मारली टीम व्ही लायन्स ओडिशाने. मॅच समोर आपल्यासमोर पहिलं सत्र ओमीची चांगली बॅटिंग, विश्वजितची चांगली बॅटिंग, त्या जोरावरती बनवलं आदित्य प्रिया लॉजिस्टिकने 91. बट तोच चेस करत असताना 92च्या चेसमध्ये फरदीन काझीची चांगली बॅटिंग, आकाशची चांगली बॅटिंग आणि हा सामना जिंकला व्ही लायन्स ओडिशाने. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. म्हणजे नो डाऊट फरदीनने सुद्धा खूपच चांगलं क्रिकेट खेळलं, परंतु आकाश चिंदारिया टीम अगदी बॅकफुटला गेलेली असताना आकाशने जी काही आकाशबाजी केली आहे, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आकाश चिंदारे यांना या ठिकाणी दिला जातोय. जबरदस्त कामगिरी, नॉट आउट आपल्या टीमला या ठिकाणी अशरफच्या साथीने विजय मिळवून दिला. या आकाश, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तुमची वाट पाहतोय. आणि या जशी दुसऱ्या मॅचला सुरुवात होईल, मी महाराष्ट्रातील नामवंत समालोचक सातत्याने ज्यांना आपण विविध स्पर्धांमध्ये देखील ऐकतो, कुणालजी दाते सरांना आपण या ठिकाणी ऐकूयात आणि व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सरांना देखील ऐकूयात या मॅचसाठी.